वैभव तुझीच आहे. आकाशात पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. परमेश्वरा राज्य हे तुझेच. सर्व श्रेष्ठ उन्नत आहेस. धन व मान तुझपासून प्राप्त होतो. तू सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम हे तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे व सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्यासाठी आहे. आता हे आमच्या परमेश्वरा आम्ही तुझ्या आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. तू तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभूजी जशा प्रकारे आम्ही कबूल केलं तशा प्रकारे तू कार्य करणार असा विश्वास आम्ही बाळगतो प्रभू तुझ्या. आणि प्रार्थना करतो प्रभूजी आज कुणी या ठिकाणी रिकामा जाणार नाही कारण प्रभू देवा तू आम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू इच्छितोस प्रभूजी. आणि स्वर्गातील सर्व आशीर्वाद प्रभू देवा तू आम्हाला देऊ केलेले आहेस. आणि आज येशूच्या नावामध्ये ते सगळे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो प्रभू. आणि प्रभूजी आम्ही आमचं हृदय आमचं अंतःकरण तुझ्या वचनासाठी समर्पित करतो जेणेकरून अधिक आणि अधिक आम्ही तुझ्या गौरवाने भरून जाऊ. आम्ही तुझ्या सामर्थ्याने भरून जाऊ प्रभू. असं बोलतो प्रत्येकाचा दावा यावेळेस मी तुझ्या पवित्र आणि गौरवी हातामध्ये आम्ही समर्पित करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सामर्थ्य नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तुती असो. यावेळेस परमेश्वराने मला जी संधी दिली तुमच्यामध्ये वचन सांगण्याची त्याबद्दल मी प्रभूचं गौरव करतो. मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ कि मुझे मौका मिला आपके बीच में प्रभु के वचन बांटने का. आणि इफिसियों याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन आपण वाचलं. इफिसियों की किताब पहला अध्याय उसके तीसरे वचन को हम देखेंगे. आज पुन्हा एकदा आपण अशा एका गोष्टीविषयी ऐकणार आहोत जे तुम्हाला अतिशय प्रिय असणारी गोष्ट आहे. आज फिर से एक बार ऐसे कुछ बातों से हम सीखेंगे जो बात आपको अच्छी लगती है. आणि पहिला अध्याय तिसरं वचन. इफिसियों की किताब पहला अध्याय उसकी तीसरी. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो कि उसने हमें मसीह के स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि आजचा जो विषय आहे तो आशीर्वादाचा विषय आहे. आज का विषय है वो आशीष की है. आशीर्वाद एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला मला सगळ्यांना प्रिय आहे. आशीष एक ऐसी बात है जो आप और मुझे सबको प्रिय है. प्रत्येकाला वाटतं की मी आशीर्वादित असावं. हर एक को लगता है कि वो आशीषित हो. आणि देवाची पण इच्छा आहे की तुम्ही आणि मी आशीर्वादित और पिता परमेश्वर की भी इच्छा है कि आप और हम आशीषित रहे. पण तुमचं आणि माझं जे आशीर्वादाची व्याख्या आहे तशा प्रकारे देवाची व्याख्या नाहीये. लेकिन आप और हम जिस तरह से आशीष को देखते हैं उस तरह से परमेश्वर का वो नहीं है. तुम्ही आणि मी जशा प्रकारे विचार करतो आशीर्वादाविषयी आप और हम आशीषों के बारे में जैसे सोचते हैं तशा प्रकारे देव आशीर्वादाविषयी कधी विचार करत उस तरह से परमेश्वर कभी नहीं सोचते. देव विचार करत असताना आशीर्वादाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. परमेश्वर अलग रीति से आशीषों की ओर. जसं मग मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जैसे पिछले सप्ताह भी मैंने आपसे कहा था देवाने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या ज्या आपल्याला प्रिय आहेत त्याकडे त्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा दृष्टिकोन आहे. परमेश्वर ने अलग अलग बातों के बारे में बताया जो हमें प्रिय लगती है लेकिन परमेश्वर का उनकी ओर देखने का नजरिया अलग है. तो त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. अलग नजरिए से उनकी ओर देखते. जसं याच्यापूर्वी आपण समाधानाविषयी ऐकलं. इसके पहले हमने संतोष के बारे में सीखा. आनंदाविषयी आपण ऐकलं. आनंद के बारे में सीखा था. आणि आज आपण आशीर्वादाविषयी ऐकलं. और आज हम आशीषों के बारे में. या सगळ्याच गोष्टीकडे देव वेगळ्या दृष्टिकोनातून इन सारी चीजों के परमेश्वर अलग नजरिए से. ज्यावेळेस तो एखाद्याला म्हणतो की मी तुला आशीर्वाद देणार आहे जिस समय वो किसी से कहते हैं कि मैं तुम्हें आशीषित करने वाला हूँ त्यावेळेस तो त्याला सर्वांगीण आशीर्वादाविषयी बोलतोय. उस समय वो उन्हें पूरी रीति से आशीषों के बारे में. तो केवळ आर्थिक गोष्टीविषयी बोलत नाही. वो सिर्फ आर्थिक चीजों के बारे में नहीं बात पण मनुष्य ज्यावेळेस पण आशीर्वादाचा विचार करतो लेकिन जो इंसान जिस समय आशीषों के बारे में सोचता त्यावेळेस प्रथम त्याच्या डोक्यामध्ये पैसा दिसतो. सबसे पहले उनके मन में धन आता है. त्याला प्रथम संपत्ती दिसते. सबसे पहले उन्हें धन संपत्ती दिखती. त्याला असं वाटतं की आशीर्वाद म्हणजे संपत्ती. उन्हें लगता है कि आशीष मतलब धन. आशीर्वाद म्हणजे पैसा. धन मतलब पैसा. आशीर्वाद म्हणजे जे लोकांना वाटतं घर जमीन जुमला वगैरे या सगळ्या गोष्टीला ते आशीर्वाद समजतात. आशीष मतलब धन जमीन आपकी जायदाद ये सारी चीजें मतलब उनके लिए आशीष लगती है. आशीर्वाद म्हणजे ह्या आशीर्वादामध्ये ह्या गोष्टीचा भाग आहे. आशीषों में ये सारी चीजें समाई है.
पण आशीर्वाद म्हणजे केवळ पैसा नव्हे. लेकिन आशीष मतलब सिर्फ पैसा ऐसी बात नहीं. केवळ पैसा म्हणजे आशीर्वाद नाही. सिर्फ धन मतलब आशीष नहीं. केवळ धनसंपत्ती म्हणजे आशीर्वाद नाही. धन संपत्ति मतलब आशीष नहीं. तो एक भाग आहे आशीर्वादाचा. आशीषों का एक वो भाग है. आशीर्वादामध्ये त्याचा एक पार्ट असू शकतो. आशीषों में उसका एक भाग हो सकता है. पण आशीर्वाद म्हणजे देव वेगळ्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टीकडे आशीर्वाद. परमेश्वर आशीषों की ओर एक अलग नजरिए से देखते हैं. प्रथम आपण एका गोष्टीकडे पाहूया. आशीर्वाद म्हणजे नेमकं काय. पहले एक चीज की ओर देखेंगे. आशीष ज्याला आपण शारीरिक आशीर्वाद म्हणतो. जिसे हम शारीरिक आशीष कहते हैं. नीतिवचन नीतिसूत्र याचा 4 अध्याय आणि 22 वचन. नीतिवचन उसका 4 अध्याय उसकी 22वीं आयत को देखेंगे. नीतिसूत्र याचा 14 अध्याय 22 वचन. नीतिवचन 4 उसका 22 हम देखेंगे. क्योंकि जिनको वे प्राप्त होता है वे उसमें जीवित रहने का और उनके सारे शरीर के चंगे रहने का कारण होता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि काय लिहिले 22 वचनामध्ये, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याचा संबंध देहाला आरोग्य देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद म्हणजे बाजूला सांगा, आशीर्वाद म्हणजे आरोग्य. शारीरिक आशीर्वाद. शारीरिक आशीर्वाद देव बाप. कारण मी इफिसकरातलं वचन जे वाचलं त्या ठिकाणी असलेले स्वर्गातील सर्व आशीर्वाद तुला देऊ केले. एफिसियंस की किताब पहले 30 अध्याय में जैसे लिखा कि स्वर्ग की सारी आशीष परमेश्वर ने हमें दी है. म्हणजे देवाला ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. परमेश्वर को ये सारी चीजें उनकी अपेक्षा है. त्याच्यामध्ये शारीरिक आशीर्वाद येतात. उसमें शारीरिक आशीष भी है. आर्थिक आशीर्वाद येतात. आर्थिक आशीष भी है. मानसिक आशीर्वाद येतात. मानसिक आशीष भी है. सामाजिक आशीर्वाद येतात. सामाजिक आशीष वो भी है. कौटुंबिक आशीर्वाद येतात. पारिवारिक आशीष भी है. आणि सर्वात शेवटी आत्मिक आशीर्वाद सुद्धा. सबसे अंत में आत्मिक आशीष. या सगळ्याला मिळून एक आशीर्वाद होतो. ये सारी चीजों को मिलाकर एक आशीष है. पण मनुष्य मात्र ज्यावेळेस विचार करतो, मनुष्य जब सोचता है त्यावेळेस केवळ पैसा दिसतो. वो सिर्फ पैसों के बारे में सोचता. पण आज तुमच्या डोक्यातून ही कल्पना काढून टाका. लेकिन आज अपने दिमाग से इस बात को निकालिए. आशीर्वाद म्हणजे पैसा. आशीष मतलब पैसा. आशीर्वाद म्हणजे केवळ पैसा नाही. आशीष मतलब सिर्फ पैसा नहीं. आशीर्वाद म्हणजे शारीरिक आशीर्वाद सुद्धा. आशीष मतलब शारीरिक आशीष. आणि त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे माहिती आहे? वहां पर क्या लिखा है की धार्मिकाला ज्यावेळेस जो धार्मिक मार्ग प्राप्त होतो, धर्मींचा जब वो धर्मी मार्ग पे चलता है, देवाची वचन ज्यावेळेस त्याला मिळतात, परमेश्वर के वचन जब उन्हें देव ज्यावेळेस त्या माणसाला आशीर्वादित करतो, परमेश्वर उन्हें आशीषित करता है, त्यावेळेस त्याला तो शारीरिक आशीर्वाद देतो. उस समय उन्हें वो शारीरिक आशीष. आणि त्या ठिकाणी लिहिले संबंध देहाला म्हणजे संपूर्ण देहाला एक शारीरिक आशीर्वाद मिळालेला असतो. वो कहने के वहां पर लिखा है मतलब पूरे शरीर को वो आशीष मिलता है. धार्मिक व्यक्ती, धर्मी व्यक्ति जो शारीरिक आशीर्वादित झाले देवाकडून, जो परमेश्वर से शारीरिक रीति से आशीषित हुआ है, तो कधीही औषधावर जीवन जगत नाही. वो कभी भी दवाई के ऊपर अपना जीवन नहीं पण जीता. बरेच आध्यात्मिक माणसं स्वतःला म्हणवणारे, लेकिन बहुत सारे अपने आप को जो आदमी कहते हैं, बरेच मी आशीर्वादित आहे असं म्हणणारे, बहुत सारे अपने आप को आशीषित कहते हैं, त्यांना औषध खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, उन्हें बिना दवाई के नींद नहीं, त्यांना औषध खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, बिना दवाई के उनका दिन नहीं जाता, तो शारीरिक आशीर्वादित नाही. वो शारीरिक रीति से आशीषित नहीं है. जर तुम्ही वारंवार डॉक्टरकडे जाणारे आहात, बार अगर आप डॉक्टर के पास जा तर रहे हैं, तुम्हाला शारीरिक आशीर्वादाची गरज आहे. तो आपको शारीरिक आशीषों की जर जरूरत तुम्ही है. वारंवार तुम्हाला डॉक्टरच्या औषधांची किंवा मेडिकलच्या औषधांची गरज पडते, अगर आपको बार डॉक्टर की या दवाई की जरूरत पड़ती तर है, तुम्हाला शारीरिक आशीर्वाद अजून मिळालेला नाही. तो आपको अभी भी शारीरिक आशीष नहीं मिली. त्यासाठी देवाकडे तुम्हाला प्रार्थना करावी लागेल की प्रभू मला शारीरिक आशीर्वाद दे. इसलिए परमेश्वर की ओर आपको दुआ करने के प्रभु मुझे शारीरिक देवाकडून आशीष तुम्हाला दे. अपेक्षा करावी लागेल की प्रभू मी शारीरिक दृष्ट्या आशीर्वादित नाहीये. परमेश्वर से आप अपेक्षा करेंगे प्रभु में शारीरिक रीति से अभी भी आशीष ज्यावेळेस देव आशीर्वादित करतो, जिस समय परमेश्वर आशीषित त्यावेळेस केवळ तो पैसा देत नाही, वो सिर्फ पैसा नहीं तो देते, शारीरिक आशीर्वाद सुद्धा वो देतो. शारीरिक आशीष भी देते हैं. कारण आध्यात्मिक गोष्टी शारीरिक आरोग्य घेऊन क्योंकि येतात. आत्मिक जो बातें हैं वो शारीरिक आपके आशीषों को भी लेकर. देवाला तुमच्या शरीराची सुद्धा काळजी आहे. परमेश्वर का अपने शरीर की भी चिंता कारण है. आपलं शरीर हे केवळ शरीर नाहीये. हमारा शरीर सिर्फ शरीर नहीं है, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे अपना शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. आणि त्याला त्याच्या मंदिराची काळजी आहे. उन्हें अपने मंदिर की चिंता है. आणि जर त्याला त्याच्या मंदिराची काळजी आहे, उन्हें अपने मंदिर की चिंता है, तर त्याला त्यामध्ये त्याला तो ब्लड प्रेशर नाही ठेवायचं आहे. उन्हें उनके अंदर फिर ब्लड प्रेशर नहीं रखना, आणि त्याच्यामध्ये तो शुगर ठेवू इच्छित नाही. शुगर अपना नहीं रखना चाहता, त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे विकार ठेवू इच्छित उसमें नाही. वो किसी अपने जो पेट के अलग अलग बीमारी को नहीं रखना त्याला चाहते, कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग नाही ठेवायचे. किसी तरह के स्किन के ऐसे कोई रोग नहीं रखते, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामधून तो आपल्याला बाहेर काढू इच्छितो.
अलग अलग रीति की जो बीमारी है उससे हमें बाहर निकलना कारण चाहिए। लक्षात घ्या, देवाला तुम्हाला आणि मला शारीरिक आशीर्वाद द्यायचा आहे. Amen. क्योंकि परमेश्वर को आपको और मुझे शारीरिक रीति से आणि आशीषित म्हणून करना आपलं है, शरीर चांगलं राहावं यासाठी सतत तो प्रयत्नशील आहे. इसलिए हमारा शरीर अच्छा रहे, इसलिए परमेश्वर हमेशा करते हैं कार्य पण करते हैं। मनुष्याचा विचार काय आहे, लेकिन इंसान क्या सोचता मी है, आजार राहिलो तर चालेल, मैं बीमार होगा पण तो बँकेत बॅलन्स भरपूर असला पाहिजे. लेकिन बैंक में मेरा बैलेंस होना चाहिए, मी डॉक्टरकडे जाईन, मैं डॉक्टर के पास मी जाऊंगा, औषधं खाईन, दवाई खाऊंगा, पण पैसा भरपूर पैसा राहावा. बहुत होना चाहिए। आणि माझ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मी खाईन, मेरे शरीर में अलग अलग रीति से मैं दवाइयाँ काय खाऊंगा, हरकत नाहीये. उससे कोई फर्क नहीं पड़ता। पण देवा तू मला आशीर्वादित केलं लेकिन पाहिजे. प्रभु आपको मुझे आशीषित करना पण है। लक्षात घ्या, आप सोचिए, देव तुम्हाला प्रथम शारीरिक आरोग्य देईल, परमेश्वर आपको पहले शारीरिक रीति से आशीषित कारण करना है। तुमच्याकडे पैसा भरपूर आहे आपके पास बहुत पैसा आणि है, रोज तुम्हाला औषधाची गरज हर पडते, दिन अगर आपको दवाई की तर जरूरत पड़ तुम्ही रही खऱ्या है, अर्थाने आशीर्वादित नाहीच. सही रीति से आशीषित नहीं है। कारण जगातल्या लोकांच्या जवळ पैसा भरपूर आहे लेकिन सांसारिक रीति से लोगों के पास बहुत आणि धन है, रोज खाऊ नये याची मोठी लिस्ट आहे त्याच्याजवळ. क्या नहीं खाना है इनकी बहुत बड़ी लिस्ट जे है उनके पथ्य आहे, पास। डॉक्टरने जे पथ्य दिलेले त्यांना, डॉक्टर ने उन्हें बताया कि आणि हे सगळे पथ्याची मोठी लिस्ट त्याच्याजवळ ये आहे. बहुत सारी ऐसी चीजें जो उन्हें नहीं खानी कारण है, का ते शारीरिक आशीर्वादित नाही. क्योंकि वो शारीरिक रीति से आशीषित कारण नहीं है। बायबल सांगतं नीतिवचन 3 अध्याय 8व्या वचनामध्ये, नीतिवचन 3:8, तीसरा अध्याय उसका 8वां वचन कहता है, ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट रहेंगी। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण त्या ठिकाणी लिहिलंय मराठीमध्ये, हे तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल. Amen. हालेलुया. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला मला शिकवतं की परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्यासाठी सत्व अशा प्रकारचं आहे. यहाँ पर पवित्र शास्त्र बहुत सीधी रीति से लिखता है कि परमेश्वर का वचन हमारी हड्डियों के लिए पुष्ट रहता है, आणि देहाला आरोग्य आहे. शरीर के लिए वो एक चंगाई देता जर है। तुम्ही देवाची वचनं पाळणारे व्यक्ती असाल अगर आप परमेश्वर के वचन को फॉलो करने वाले तर इंसान हैं, तुमचं शरीर पूर्णपणे आरोग्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार रहित शरीर तो असेल. आपका शरीर वो बिना किसी बीमारी का है। जर कदाचित तुमच्या शरीरामध्ये कोणते आजार आहेत शायद अगर आपके शरीर में कोई बीमारियां हैं, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या देवापासून आशीर्वादित नाही. तो शारीरिक रीति से परमेश्वर से आप आशीषित नहीं है। तुम्हाला तुमच्या धार्मिक जीवनाची तपासणी करावी लागेल. आपको अपने आत्मिक जीवन को जांचना है। कारण शारीरिक दृष्ट्या आशीर्वादित होण्यासाठी शारीरिक रीति से आशीषित होने के लिए काय करावं लागतं ह्या गोष्टीची लिस्ट मोठी द्या. क्या करने से बहुत बड़ी लिस्ट है वहाँ पर। आणि जर तुम्ही 1 आणि 1 पासून 7 पर्यंत वाचलं तर शारीरिक दृष्ट्या आशीर्वाद होण्यासाठी काय करावं लागतं हे सगळं लिहिलंय त्या ठिकाणी. अगर उसके तीसरे अध्याय 1 से 7 वचन तक आप पढ़ेंगे तो शारीरिक रीति से आशीषित होने देवाची आज्ञा आपल्या चित्तामध्ये असल्या पाहिजे परमेश्वर के आगे हमारे मन में होना आणि चाहिए। त्याचं धर्मशास्त्र आपण विसरलं नाही पाहिजे. उसका वचन हमें नहीं भूलना है, आणि दया आणि सत्य तुम्हाला नाही सोडलं पाहिजे. दया और सत्य हमें नहीं छोड़ना है, आणि त्याची माळ जी आहे ती आपल्या गळ्यामध्ये आपण वागवली पाहिजे. वो हमें गले में पहन के चलना है। बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. बहुत सारी बातें यहाँ पे तुम्ही ते सगळं वाचू शकता. आप घर जाके कृपया से पढ़िए। पण आपला परमेश्वर लेकिन हमारा परमेश्वर तुम्हाला आणि मला शारीरिक दृष्ट्या आशीर्वादित करू शकतो. आपको मुझे शारीरिक रीति से आशीषित करना चाहते कारण हैं, आशीर्वाद म्हणजे केवळ पैसा नाही. क्योंकि आशीष मतलब सिर्फ धन नहीं, आशीर्वाद म्हणजे शारीरिक आरोग्य सुद्धा. आशीष मतलब शारीरिक रीति से चंगाई रहना, कुठलाही आजार तुम्हाला झालेला नाही. कोई भी बीमार आपको नहीं होनी चाहिए। कुठल्याही प्रकारे वारंवार तुम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागेल. इसी रीति से आपको बार बार दवाइयाँ लेनी, वारंवार तुम्हाला औषधाची गरज पडत नाही. बार आपको दवाई लेने की वारंवार जरूरत नहीं है। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज पडत आपको नाही. अलग ट्रीटमेंट की जरूरत ना लेनी, वारंवार तुम्हाला टेस्टची गरज पडत नाही. आपको अलग टेस्ट करने की जरूरत नहीं पड़ती पण है। बरेच धार्मिक लोक माहिती आहे लेकिन कई सारे आत्मिक लोग ऐसे हैं, प्रार्थना करून औषध खातात. वो दुआ करते और बरेच लोक डॉक्टरकडे जातात आणि त्यांना म्हणतात की माझी टेस्ट करा. मी प्रार्थना करतो पास्टर, मी फोन करतात मला पण आणि मला सांगतात की पास्टर प्रार्थना करा की मी सगळे टेस्ट केलेत, सगळे नॉर्मली आले. कई सारे लोग टेस्ट करने जाते हैं, वहां से फोन करते हैं, पास्टर जी मेरे लिए प्रार्थना कीजिए कि मैं टेस्ट तो करूंगा लेकिन रिपोर्ट सारे नॉर्मल आए। शारीरिक दृष्ट्या जर आरोग्य आहे तुझ्यामध्ये, शारीरिक रीति से अगर आप चंगे हैं, देवानं तुला शारीरिक दृष्ट्या जर आशीर्वादित केलेला आहे, अगर आपको शारीरिक रीति से आशीषित पण किया है, टेस्ट करायची काय गरज तो आहे? टेस्ट करने की क्या जरूरत है? आपण त्याला टेस्ट करून समाधान मिळवायचं आहे. वो टेस्ट करके अपने आप को समाधान पाए। तुम्हाला स्वतःला हे सांगावं लागेल, आपको अपने आप को बताना मी जरूरी है। टेस्ट नाही करणार. देवाने मला सांगितले तुला शारीरिक दृष्ट्या मी आशीर्वाद मैं केले. टेस्ट नहीं करूँ, लेकिन परमेश्वर ने मुझे कहा कि शारीरिक रीति से तुम चंगे हो। मला डॉक्टरने सांगायची गरज नाही की तू ठीक आहेस म्हणून. डॉक्टर ने बताने की जरूरत है कि मैं अच्छा हूँ, कारण माझा परमेश्वर जो आहे तो मला सांगत आहे की तू ठीक आहेस. क्योंकि मेरा परमेश्वर मुझे बताएगा कि मैं वो ठीक है। पण काही लोकांना डॉक्टरचा चेहरा बघून समाधान वाटतं. लेकिन कुछ लोगों को डॉक्टर का चेहरा देख के वो संतोष, दवाखान्याचा बोर्ड पाहून समाधान वाटतं त्यांना. वो बोर्ड पाकर देख के उन्हें लगता बऱ्याच है। लोकांच्या विषयी मला माहिती आहे म्हणून मी सांगतो. बहुत सारे लोगों का जीवन मैंने देखा, इसलिए मैं बता रहा हूँ। त्यांना गोळ्याचं पॅकेट हातात घेतल्यानंतर बरं वाटतं. आता जब बरं वो वाटतं. दवाई का पैकेट लेके तो मुझे अच्छा लगता है। काय वाटतं मला माहिती आहे त्यांच्याविषयी, क्या लगता है ते काय विचार करतात ते. पण एक गोष्ट खरी आहे,
त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विश्वास देवापेक्षा डॉक्टरवरती जास्त आहे. लेकिन एक बात सही कि वो परमेश्वर से ज्यादा वो दवाई के ऊपर ज्यादा भरोसा. मी औषधं खाऊ नका वगैरे ह्या गोष्टी सांगत नाहीये तुम्हाला. दवाइयां मत खाइए ये मैं आपको नहीं सिखा रहा. आणि डॉक्टरवर विश्वास ठेवू नका हे पण मी सांगत नाहीये. डॉक्टर पर भरोसा ना रखिए ये भी मैं आपको नहीं बता रहा. डॉक्टर औषधं ही सगळी प्रभूकडून आहे. दवाइयां डॉक्टर ये भी प्रभु की ओर से है. आणि प्रभूनच त्याला निर्माण केलेलं आहे. प्रभु ने उन्हें निर्माण किया है. एक गोष्ट नेहमी आहे, एक बात है की देवाची लोक वारंवार दवाखान्यामध्ये जात नाही. परमेश्वर के लोग हमें बार-बार डॉक्टर के पास नहीं जाते. देवाच्या लोक छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे धावत नाही. परमेश्वर के लोग छोटी-छोटी बातों के लिए डॉक्टर के पास नहीं जाते. प्रथम आपला जो बरा करणारा आहे तो परमेश्वराकडे ते जातात. सबसे पहले भला चंगा करने वाले परमेश्वर उसके पास वो पहले जाते हैं. तुमचं शरीर हे परमेश्वराने शारीरिक दृष्ट्या तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वर आपको शारीरिक रीति से आशीषित किया है. आणि सगळ्या आजारांपासून परमेश्वर आपल्याला मुक्त करतो. सारी बीमारियों से वो हमें मुक्त करना चाहते हैं. आणि जर तुम्ही वारंवार आजारी पडणारे व्यक्ती असाल, बार-बार बीमार पड़ने वाले लोग हैं, तर ह्या वचनांचं तुम्ही पालन करत नाही. इन वचनों का आप पालन नहीं कर रहे. कदाचित तुमच्या शरीरामध्ये कोणता आजार जडलेला असेल, शायद आपके शरीर में कोई बीमारी है, तर तुम्हाला ह्या वचनांद्वारे तपासावं लागेल की मी हे सगळं करत आहे का. आपको इन वचनों के द्वारा अपने आप को जांचना है कि हमें सही कर रहा हूं. सूत्र 3 अध्याय पहिल्या 1 पासून 7 पर्यंत. नीतिवचन 3 अध्याय 1 से लेकर 7. समजा जर शारीरिक आजार निघून जात नसतील, अगर शारीरिक बीमारियां नहीं जा रही तर तुम्हाला तपासून बघावं लागेल की यातली काही मिस्टेक मी करत आहे का. तो आपको अपने आप को जांचना है कि इनमें से कोई गलती कर रहा हूं. चुका माझ्या शरीरामध्ये आहेत का. क्या ऐसी कोई गलती मेरे शरीर में है. देवापासून शारीरिक आशीर्वाद मला मिळवायचा आहे. परमेश्वर से मुझे शारीरिक आशीष पानी है. देवाच्या काही अटी आहेत. तो परमेश्वर की भी कुछ शर्तें हैं. देव आशीर्वादित एखाद्या माणसाला उगीच आशीर्वादित करत नाही. परमेश्वर किसी को ऐसी आशीषित नहीं करता. देव काही कंडिशन्स ठेवून आशीर्वादित करतो. परमेश्वर को किसी कुछ शर्तों को रखते हैं. देव लोकांना असं वाटतं देवापासून सर्व काही फुकट मिळते. लोगों को ऐसे लगता है परमेश्वर सारी चीजें हा देव फुकट द्यायला बसलेला ही गोष्ट खरी आहे. परमेश्वर मोफत में देने के लिए ही है. देवापासून तो सगळं फ्री मध्येच देतो. परमेश्वर सब कुछ आपको मुफ्त में देते हैं. काही छोट्या अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये तुम्हाला त्याग करावा लागतो. लेकिन कुछ ऐसी छोटी बातें जो आपको उसमें अपने आप कुछ त्याग करना है. आत्मिक आणि त्याच्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत तो कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. आत्मिक रीति से उनकी आज्ञाओं का पालन करने में परमेश्वर कभी कॉम्प्रोमाइज नहीं करता. जगातल्या काही गोष्टी आहेत की त्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल. सांसारिक चीजों में आप कॉम्प्रोमाइज कर सकते हैं. पण आत्मिक गोष्टीच्या बाबतीत देव काही कॉम्प्रोमाइज करत नाही. आत्मिक रीति में परमेश्वर कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करता. आणि त्या गोष्टी कराव्याच लागतात. त्याला काही दुसरा पर्याय नसतो. वो चीजें करनी उसके लिए कोई और विकल्प नहीं है. म्हणून देवाला तुमच्या शरीराची काळजी आहे. इसलिए परमेश्वर को आपके शरीर की कारण चिंता है. तुमचं शरीर हे तुमचं नाहीये. आपका शरीर आपका नहीं है. कारण तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. पर आपका शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. आणि म्हणून त्याला काय करायचं बरं, ते शरीर निरोगी ठेवायचं. इसलिए परमेश्वर को उस शरीर को भला चंगा रखना आणि है. शारीरिक आशीर्वादित त्याला तुम्हाला करायचं. और आपको शारीरिक रीति से आशीषित आणि करना है. आशीर्वाद केवळ पैसा नाहीये. इसलिए आशीष मतलब सिर्फ धन नहीं है. आशीर्वाद म्हणजे शारीरिक आशीर्वाद सुद्धा. आशीष मतलब शारीरिक रीति से आशीषित. दुसरी महत्वाची गोष्ट, दूसरी जरूरी नीतिसूत्राचा 3 अध्याय 10 वचन. वही नीतिवचन 3 अध्याय उसकी 10वीं आयत. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. इस प्रकार तेरे खत्ते भरे हुए रहेंगे और तेरे रस कुंडों में नया दाखमधु उमड़ता रहेगा. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याला आवडणारी गोष्ट या ठिकाणी अब हमें अच्छी लगने वाली बात है. आणि इथे म्हणतात की त्या ठिकाणी आर्थिक आशीर्वाद आहे. वहाँ पर आर्थिक आशीषों के बारे में. आर्थिक आशीर्वादामध्ये केवळ पैसा आहे का. आर्थिक आशीषों में क्या सिर्फ धन है. आशीर्वादामध्ये आर्थिक आशीर्वादामध्ये आर्थिक आशीषों में नोकरी आहे, नौकरी है, व्यवसाय आहे, आपके व्यवसाय है, आणि तुमच्या घरात येणारा प्रत्येक पैसा आहे. आपके घर में आने वाला हर कोई धन है. खर्च होणारा पण पैसा आहे. जो खर्च होने वाले भी धन. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आर्थिक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. बहुत सारी बातें जो आर्थिक रीति से उसमें समाई. कदाचित ते तुमचं एखादा प्राणी असेल त्याचं ती प्राणी सुद्धा आर्थिक आशीर्वाद आहे. अगर कोई आपके घर में जानवर है तो वो भी आर्थिक रीति से आपके. आणि आर्थिक आशीर्वादामध्ये तुमचं शेताचं उत्पन्न सुद्धा. आर्थिक आशीषों में अगर आपकी खेती बाड़ी उसका जो आपकी आय है वो भी उसमें जमा. तुमचे इन्कमचे कोणतेही स्रोत असू दे, ते सगळे स्रोत त्या आर्थिक आशीर्वादामध्ये सामावलेले आहेत. आपकी आय की सारे स्रोत है वो आर्थिक आशीषों में बसी हुई है. वाईट कामातून नाही तर चांगल्या कामातून येणारा इन्कम सोर्स वर. गलत कार्य से नहीं, लेकिन सही रीति से कार्य करने की मैं बात कर रहा हूँ. बऱ्याच लोकांना वाईट कामामध्ये आशीर्वाद हवाय. कई सारे लोगों को गलत कार्य में भी आशीष चाहिए. पण वाईट कामामध्ये परमेश्वर आपला आशीर्वादित करत नाही. गलत कार्य में प्रभु आपको कभी भी आशीषित नहीं. काही वर्षापूर्वी एका व्यक्तीने मला पण आपल्या घरी बोलवलं. कुछ सालों पहले किसी व्यक्ति ने मुझे दुआओं के लिए उनके घर. आणि त्याचा एक चुकीचा व्यवसाय होता. क्या गलत व्यवसाय. जे आकड्याचा हिशोब करणारे, आकड्याचा हिशोब करणारा त्याचा एक व्यवसाय आहे.
मटके की तरह ऐसा कुछ होता है। त्याला मटका म्हणतो, बरोबर. तो त्याचा एक व्यवसाय होता त्याचा. उनका एक व्यवसाय था आणि मला माहित नव्हतं की त्याचा तो व्यवसाय आहे. मुझे नहीं मालूम था कि उनका व्यवसाय है. मी त्याच्या घरी गेल्यानंतर मैं उनके घर जाकर त्यांनी मला प्रार्थना करायला सांगितलं. मुझे दुआ करने के लिए कहा, या व्यवसायावर आशीर्वाद पाठवावं परमेश्वरानं प्रार्थना करा. इस व्यवसाय के ऊपर प्रभु आशीष भेजे, इसलिए आप दुआ कीजिए. मी त्याला क्षमा मागितली. मैंने उनसे क्षमा मी मांगी. त्याला म्हणालो, प्रभू या व्यवसायाला आशीर्वादित करणार नाही. मैंने उनसे कहा, प्रभु आपके इस व्यवसाय को आशीष मला क्षमा करा, मी प्रार्थना करू शकत नाही. मैं क्षमा कीजिए, मैं दुआ नहीं कर सकता. आणि मी त्या ठिकाणी त्या व्यवसायासाठी प्रार्थना नाही केली. और मैंने वहां पर उस व्यवसाय के लिए प्रार्थना नहीं की. आणि अशा व्यवसायाला परमेश्वर आशीर्वादित देणार, आशीर्वाद करणार. ऐसे व्यवसायों को प्रभु कभी भी आशीषित नहीं करेगा. व्याजानं पैसे देणाऱ्या व्यवसायाला परमेश्वर आशीर्वाद ब्याज देतो. पर जो धन देते हैं उसको प्रभु कभी भी आशीषित नहीं आणि एखादं छोटं काहीतरी दिलेलं आणि त्या ठिकाणी मला 1%, 2%, 5%, 10% काय मिळणार आहे अपेक्षा, अशा व्यवसायाला किंवा अशा कामाला देव आशीर्वादित करू इच्छित नाही. जहाँ पर मैंने कुछ धन दिया उसका 1, 2, 5% ब्याज मिला और मुझे पैसा मिले, ऐसी चीज. कारण प्रभूचं वचन सांगतं की आपला पैसा वाढीला लावू नको. क्योंकि प्रभु का वचन कहता है तू ब्याज पर अपने पैसों को. वेगवेगळ्या प्रकारे लोकांचं मेंटॅलिटी झालेली आहे लोगों की ऐसी मानसिक अवस्था हो की देव कोणत्याही गोष्टीला आर्थिक आशीर्वादित करायला तयार आहे. परमेश्वर किसी भी चीजों का आर्थिक रीति से आशीषित पण नाही, करना चाहता है. चांगल्या कार्यासाठी जर तुम्ही कष्ट करतात, मेहनत करतात, चांगल्या गोष्टीतून व्यवसाय करतात, तर परमेश्वर त्याला आशीर्वादित करणार म्हणजे करणार. अगर आप सही रीति से कार्य कर रहे हैं, अपना उसमें योगदान दे रहे हैं, तो प्रभु निश्चित उन्हें आशीषित. जर अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय तुम्ही वाचला, व्यवस्था विवरण की किताब 28 अध्याय पहिल्या वचनापासून त्यानं त्या ठिकाणी सगळे आशीर्वाद दिलेले. पहले वचनों से बाप ने सारे. आपण त्या ठिकाणी जाऊया, अनुवाद 28 मध्ये आपण जाऊ. व्यवस्था विवरण उसकी आणि त्या ठिकाणी तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या सर्व आज्ञा मी तुला आज सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आता कशा कशात आशीर्वादित होणार आहे ते लिहिलेलं आहे. हे तू नगरात आशीर्वादित होशील, शेतीवाडीत आशीर्वादित होशील, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपवास, तुझी खिल्लारे, तुझी गुरढोरे, शेरडे मेंढरे याचे वस्त्र आशीर्वादित होतील, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल, आणि तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. व्यवस्था विवरण उसका 28 अध्याय 1 से लेके 6 तक हम वचन पढ़ेंगे. यदि तो अपने परमेश्वर यहोवा की सब आज्ञाओं में जो आज तुझे सुनाता हूँ चौकसी से पूरी करने को चित्त लगाकर उसके सुने, तो वह तुझे पृथ्वी की सब जाति में श्रेष्ठ करेगा. फिर अपने परमेश्वर यहोवा की सुनने के कारण ये सब आशीर्वाद तुझ पर पूरे होंगे. जैसे धन्य हो तू नगर में, धन्य हो तू खेत में, धन्य हो तेरी संतान और तेरी भूमि की उपज और गाय और भेड़ बकरी आदि पशुओं के बच्चे. धन्य हो तेरी टोकरी और कटोरी, तेरी कटोरी. धन्य हो तू भीतर आते समय और धन्य हो तू बाहर जाते समय. प्रभु के नाम हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वराने जे सांगितले ते प्रत्येक गोष्टीविषयी सांगितले. और परमेश्वर यहाँ पर हर एक चीजों के बारे में केवळ तुमची नोकरी आशीर्वादित होण्याविषयी देव सांगत नाही. उन्हें सिर्फ आपकी नौकरी आशीष के बारे में, व्यवसायाविषयी केवळ सांगत नाही. सिर्फ व्यवसाय के बारे में नहीं. देव पैसा तुमचा घरात येणारा पण सांगतो, त्याच्याविषयी पण बोलतोय. परमेश्वर आपके घर में आने वाले धन के बारे में भी बताते हैं. आणि तुमच्याकडून खर्च केला जाणारा त्याच्याविषयी पण बोलतोय. आपसे खर्च होने वाले धन के बारे में भी बताते हैं. तुमच्या गुराढोरांची पण त्याला काळजी आहे. आपके जानवरों की भी उन्हें चिंता है. तुमच्या घरामध्ये असलेली जरी कोंबडी असेल आणि तुमचा कोणता प्राणी असेल त्याच्याविषयी पण त्याला काळजी. कोई पशु है उसके बारे में भी उन्हें चिंता है. केवळ तुम्ही घरामध्ये जे जेवण बनवता त्याची पण त्याला काळजी आहे. आप सिर्फ खाना खाते उसकी भी उन्हें चिंता है. आणि जे पीठ तुम्ही दळून आणता, धान्य दळून आणता त्याची पण त्याला काळजी आहे. आप जो धान पीस कर लाते उसकी भी उन्हें चिंता है. आणि तुम्ही जे जेवण बनवता घरामध्ये त्याची पण त्याला काळजी आहे. जब खाना बनाते उसकी भी उन्हें चिंता है. आशीर्वाद म्हणजे सर्वांगीण आशीर्वादाविषयी देव बोलतो. आशीष मतलब पूरी रीति से आशीष. केवळ बँकेतल्या बॅलन्स विषयी देव बोलतो. बैंक बैलेंस के बारे में नहीं बता रहा है. प्रत्येक गोष्ट देव आशीर्वादित करतो. हर एक चीज परमेश्वर आशीष. तुमच्या घरात असणारी प्रत्येक वस्तू देवाला आशीर्वादित करतो. आपके घर की हर एक चीजों को परमेश्वर आशीष. आणि आर्थिक आशीर्वादामध्ये या सगळ्या गोष्टी सामावल्या. आर्थिक आशीषों में सारी चीजें समाई आणि गई हे है. सगळं परमेश्वराला आशीर्वादित करायचं. सबको परमेश्वर आशीषित करना चाहते हैं. आपल्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत मात्र देव सावध आहे बरं. लेकिन जब हम अपने आज्ञा जब परमेश्वर की मानते हैं उसमें परमेश्वर, कारण काही कंडिशन्स परमेश्वराने अगोदर सांगून ठेवलेले. कुछ शर्तों को परमेश्वर ने पहले ही बता के रखा है. आणि जे आत्मिक गोष्टी आहेत त्या बाबतीत देव कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. आत्मिक चीजों में प्रभु कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करता. आणि त्या सगळ्या गोष्टी देवाने अगोदरच सांगितलं. वो सारी बातों को परमेश्वर ने पहले ही बता के रखा है. लोकांना आशीर्वादित तर व्हायचंय, लोगों को आशीषित तो होना है, पण परमेश्वराच्या आज्ञांच्या बाबतीत मात्र ती सिरियस नाही. लेकिन परमेश्वर की आज्ञा में वो इतना सीरियस नहीं, गंभीर जर नहीं. तुम्हाला आर्थिक आशीर्वाद हवे आहे, आपको आर्थिक आशीष चाहिए, तर परमेश्वराने काही गोष्टी अगोदर सांगून ठेवल्या. परमेश्वर ने कुछ बातों को पहले ही बता के रखा. परमेश्वर सांगतो द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. परमेश्वर कहते दो तो तुम्हें दिया जाए. आणि द्या घ्या
म्हणजे तुम्हाला दिले जाईल असं कधी कुठे सांगितलं. परमेश्वर ये कहीं नहीं लिखा कि ले लो तो तुम्हें दिया जाएगा. आर्थिक आशीर्वादाविषयी देव स्पष्टपणे बोलतो. आर्थिक रीति में परमेश्वर स्पष्टता से तुम्हाला द्यायचंय म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आप दोगे तो आपको दिया जाएगा. आणि मग त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं. आपको बहुत स्पष्ट रीति से. आणि ज्यावेळेस तुम्ही द्याल, जिस समय आप देंगे, त्यावेळेस तुमच्या पदरी ज्यावेळेस घालण्यात येईल, जब आपके झोली में डाला जाएगा, त्यावेळेस दाबून हलवून शीख भरून सांडेपर्यंत तुम्हाला परत दिलं जाईल. दबाकर हिलाकर जो उडला तो आपको दिया जाएगा. आणि परमेश्वराच्या वचनाच्या बाबतीत आपण कधीही अशा गोष्टीला जास्त सिरियस घेत नाही. परमेश्वर के वचनों के बारे में कभी हम इसे गंभीरता से नहीं. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं, पिछले सप्ताह मैंने आपको बताया की देवाकडून आपण जास्त प्राप्त केलेलं आहे. परमेश्वर से हमने बहुत ज्यादा प्राप्त किया है, आपण त्याला खूप कमी दिलेलं पर हमने बहुत थोड़ा सा मात्रा में वापस किया. ज्यावेळेस आपण त्याला जास्त द्यायला शिकू, जिस समय ज्यादा देना त्यावेळेस सीखें, अधिक प्रमाणामध्ये आपण त्यापासून प्राप्त अधिक रीति से हमें और उसे प्राप्त मिलेगा. त्याला तुमची नोकरी आशीर्वादित करायची आहे. उन्हें अपनी नौकरी आशीषित करनी है. आणि त्याला तुमच्या नोकरीमध्ये जास्त करून आशीर्वादित तुम्हाला जीवन तुम्हाला देण्यासाठी तो जास्त प्रयत्नशील आहे. नौकरी में आप ज्यादा आशीषित हो इस रीति से वो प्रयत्न करते हैं. ज्या ठिकाणी पण तुम्ही काम करताय, जहाँ कहीं आप अपने त्या ठिकाणी तुम्ही शांततेत काम करावं असं त्याला वाटतं. आप शांति से कार्य करें ऐसे होने जो चाहिए. पण व्यवसाय तुम्ही चालवताय, जो काही व्यवसाय आप त्या व्यवसायामध्ये तुम्ही शांततेत आणि व्यवस्थित चांगल्या माइंडनी तुम्ही तो व्यवसाय चालवावा अशी त्याची इच्छा आहे. उस व्यवसाय में आप अच्छे रीति से कार्य करें, शांत रीति से कार्य करें, ऐसे परमेश्वर की इच्छा है. केवळ झिकझिक करून वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं टेन्शन घेऊन तुम्ही तो व्यवसाय चालवावा अशी त्याची इच्छा नाही. कुड़कुड़ाहट से या बहुत ज्यादा टेंशन लेके आप व्यवसाय करें ऐसी परमेश्वर की इच्छा नहीं. कारण देव ज्यावेळेस आशीर्वाद करतो, जब परमेश्वर आपको आशीषित करते हैं, त्या कामामध्ये तुम्हाला आनंद देऊ इच्छितो. उस कार्य में वो आपको आनंद भी देना चाहते हैं. आणि कारण तुम्ही त्या कामामध्ये दुःखी आहात, तुम्हाला आशीर्वाद हवाय, तर परमेश्वराची इच्छा तशी नाहीये. लक्षात घ्या, किसी कार्य में अगर आप गर्मी रहे लेकिन दुखी तो परमेश्वर की ये इच्छा नहीं. परमेश्वर तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या कामाचा आनंद पण मिळेल आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा पण स्रोत निर्माण होईल. परमेश्वर आपको ऐसी जगह लेके जाना चाहते हैं जहाँ पर आप आनंद भी है और आपको बहुत सारे आय के स्रोत भी है. कारण इस्रायल लोकांना ज्यावेळेस देवाला आशीर्वाद द्यायचा होता, इस्रायल को जो परमेश्वर को आशीषित करना था, तुम्हाला माहिती आहे कनान देशामध्ये जाण्याच्या अगोदर इस्रायल लोकांना 40 वर्ष देवानं मन्ना खाऊ घातला. कनान देश जाने से पहले परमेश्वर ने इस्रायल को 40 साल मन्ना खिलाया. पण त्यावेळेस त्यांना आठवण कशाची होत होती माहिती आहे? उस समय वो किस चीज को याद कर रहे थे? की आम्ही मिस्र देशामध्ये होतो. मिस्र देश में हम लोग आणि ते काय म्हणायचे, आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून मटण खायचो. वहाँ कहते थे कि मांस की जो बर्तन है उसके आसपास बैठकर हम लोग मांस मच्छी खाते थे. मग मला सांगा की परमेश्वरानं मटण खाण्याचं बंद करून त्यांना मन्ना खायला आणलं परमेश्वराने. परमेश्वर ने उन्हें जो मांस खाते थे वो बंद करके उन्हें मन्ना खिलाने के लिए. मग आशीर्वादित ते कुठे होते? तो आशीषित वो कहाँ पर थे? काही मानसिक जे आपले मानसिक दृष्ट्या आपण विचार करणारे लोक म्हणून, कारण ते मिस्र देशात आशीर्वाद होते. जो मानसिक रीति से सोचते वो कहेंगे वो तो मिस्र में आशीषित. कारण तिथं ते मटण रोज मटण खात होते. वहाँ पर हर दिन वो मांस मच्छी, कांदा लसूण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खात होते. अलग अलग रीति से सब्जियां भी खाते थे. तिथले खरबुजे खात होतो आम्ही. वहाँ पर वो फल भी खाते थे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळांचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. फलों के बारे में वहाँ पर लिखा है. पण इथं तर केवळ मानना आहे. यहाँ पर लेकिन सिर्फ मानना है. पण देवानं त्यांना मानना खाऊ घातला. लेकिन परमेश्वर ने उन्हें मानना खिलाया. मटण नाही दिलं, खरबुजे नाही दिले, कांदा लसूण नाही दिला, मांस कोई फल पौधे या कोई उन्हें सब्जी नहीं दी. पण त्यांच्या पाठीवरचे फटके बंद केले. लेकिन उनके पीठ पर जो फटके पड़ते थे वो उन्होंने बंद कर दिए. त्यांचा चाच बंद केला. हर दिन उन्हें पीड़ा दी जाती, मुलांना मारहाण केली जाती, मारलं जात, ते मारणं बंद केलं. उनके बच्चों को मारा पीटा जाता था, वो परमेश्वर ने बंद किया. खून केला जात होता मुलांचा, तो खून बंद केला. उनको मारा जाता था, वो परमेश्वर ने बंद किया. त्यांचा छळ बंद केला. उनकी पीड़ाएं परमेश्वर ने, त्यांचे अश्रू पुसून टाकलेले. उनके आंसू को परमेश्वर ने, आता ते रडत नव्हते. लक्षात घ्या, आता त्यांची मुलं मरत नव्हती. अब उनके बच्चे मर नहीं रहे. त्या मुलांना आता खून केला जात नव्हता. त्या बच्चों को मारा नहीं जा रहा है. त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवर फटके मिळत नव्हते. पीठ पे फटके नहीं मारे जा रहे. त्यांचा छळ केला जात नव्हता. उन्हें सताव नहीं किया जा रहा. आरामात रोज फक्त मांडा गोळा करून आणायचे. उस जगह में सिर्फ मांडा वहाँ पे लेके रोज बनवून खायचं आणि आराम करायचा दिवसभर. खाना है और दिन भर आराम करना है. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद मागतो. इसे आशीष कहते हैं. देव आशीर्वाद देऊ इच्छितो, परमेश्वर आपको आशीष पण त्याला वेगळ्या स्वरूपात काहीतरी द्यायचं. लेकिन अलग रीति से आपको देना. लोकांना केक खायचा दुःखाचा, लोगों को दुख में केक खाना है, सुखाची भाकरी नाही खायची. सुख में वो भाकरी रोटी नहीं खानी. लोकांचे विचार तो आहे. लोगों की विचार अलग. देव तुम्हाला सुखाची भाकरी देऊ, लेकिन परमेश्वर आपको वो सुख की रोटी देना. आणि सुखाची भाकरी त्याच्यापासून मिळण्यासाठी प्रार्थना करा. वो सुख की रोटी उनसे आशीर्वादित करण्याची पद्धत वेगळी आहे. उनकी आशीष करने की जो रीति है त्याच्या पद्धतीने आपण आशीर्वादित व्हावं अशी त्याची इच्छा. उनकी रीति से आशीष होता ऐसी उनकी इच्छा है. आणि त्याच्या पद्धतीने जर आपण आशीर्वादित झालो, रीति से
से जब हम आशीषित होंगे तर कनान देश आपली वाट पाहतो. तो कनान देश हमारी राह देख रहा है. मागण्याचा काळ जास्त काळ राहिला नाही. मरना का ज्यादा समय नहीं बचा है. हट्टीपणामुळे 40 वर्ष लागली. हटवादी मध्ये पण से वो 40 साल रुके थे. देव त्यांना 11 दिवसातच घेऊन गेला असता. परमेश्वर ने 11 दिन में ही लेके जा 11 दिवसाचाच केवळ प्रवास होता. क्योंकि वो जो जर्नी था वो सिर्फ 11 दिन का था. त्याने हट्टीपणा केला. अपने हटवादीपन म्हणून ते 40 वर्ष फिरत राहिले. इसलिए वो 40 साल घूमते रहे. बस जर त्याने केला नसता हट्टीपणा तर वो ठीक नहीं बनते. लवकर पोहोचले असते. वो जल्दी पहुंच जाते. आणि दुधामधाचा प्रदेश होता तो. उस दूध मक्खू की प्रदेश में त्याला स्पष्टपणे सांगितलं दुधामधाच्या प्रदेशात मी तुम्हाला घेऊन जात आहे. परमेश्वर ने कहा था दूध मधु वाले देश में आता तिथं दूध मधु पण आहे. वहाँ पर दूध मधु भी है. आता तिथं मटण पण आहे. वहाँ पर मांस मच्छी भी है. कांदा लसूण पण आहे. वहाँ पर फल आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं पण आहे. अलग फल है, सब्जियां है. त्या ठिकाणी छळ नाहीये. और वहाँ पर किसी रीति से आपको सताव खून नाही होत आहे. वहाँ पर कोई मारना पीटना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. किसी तरह का दुख नहीं, आंसू नाही. वहाँ पर आंसू नहीं है. त्याच्या जमिनीचे मालक आहे. वो जमीन के खुद मालिक है. त्या स्वतःच्या घराचे ते मालक आहे. अपने घर के मालिक. त्याच्यावर कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचं पुढारी पण नाही करत आहे. कोई गलत आणि त्याला सुरक्षित ते जीवन जगत आहे. परमेश्वर के संग में वो सुरक्षित जीवन जी रहे. त्या ठिकाणी देव तुम्हाला मिळू शकतो. वहाँ पर परमेश्वर आपको तसा आशीर्वाद तुम्हाला त्याला द्यायचा. उस रीति से आशीर्वादाचं गमक यामध्ये लपलेलं आहे. आर्थिक आशीष इसमें बात इसमें अशी नोकरी की ज्यामध्ये तुम्ही आनंदाने काम कराल आणि आर्थिक आशीर्वाद सुद्धा त्याच्यामध्ये. ऐसी नौकरी जहाँ पर आप आनंद से करें और वहाँ पर आपको आर्थिक असा व्यवसाय की ज्यामध्ये तुम्ही आर्थिक आशीर्वादित पण असाल पण तुम्हाला त्या कार्याचा त्या व्यवसायाचा आनंद पण मिळेल. ऐसा व्यवसाय जहाँ पे आपको आर्थिक रीति से भी आशीष मिले और आप उसमें आनंद भी पाए. असा पैसा की ज्या पैशामध्ये त्याचा उपभोग घेत असताना तुम्हाला असं वाटेल की हा माझ्या डोक्याला कुठलाही इन्कम टॅक्स आणि वेगवेगळ्या प्रकारे जे काही सरकारचे नियम आहेत त्याचं काही भीती नाही कारण माझा चांगला व्यवसाय आहे. ऐसा धन जिसमें आपको कोई टैक्स है सरकार की ऐसी कोई चिंताओं की जरूरत नहीं क्योंकि उसमें आपको संतोष मिलता है. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्हाला भीती नसणार आहे की इकडून चोर येतो का तिकडून चोर येतो का हे माझं लुबाडणूक होतो का तिकडून लुबाडणूक होती का अशा प्रकारची लुबाडणुकीची भीती नसणार. आपके अंदर कोई ऐसा डर रहा है कि कोई चोर आएगा या गवर्नमेंट कोई टैक्स के रूप में मेरा पैसा चुराएगा ऐसा कोई डर आपके अंदर नहीं रहेगा. देवाला असा आशीर्वाद द्यायचा आहे क्योंकि परमेश्वर आपको इस रीति से आशीष करता है. तशा प्रकारच्या आशीर्वादाची तुम्ही मागणी केली पाहिजे. और इस रीति से आशीषों को आपको परमेश्वर से मांगना है. इस्रायल लोकांसारखे काही लोक ती मागणीच नाही करत आहेत. इस्राएल लोगों की तरह कुछ लोग ऐसा परमेश्वर से मांगते नहीं है. ते काय म्हणाले माहिती आहे? वो क्या कहा? मोशेला काय म्हणाले माहिती आहे? मूसा से मैंने क्या कहा? आम्हाला मिस्र देशात घेऊन चल. हमें फिर से मिस्र देश में लेके कारण आम्हाला तिथं मटण खायचं. क्योंकि हमें वहाँ पर मांस मच्छी भलेही पाठीवर फटका बसला तर चालेल. हमें कोई मारे पीटे पण नॉनव्हेज खायचं मला. लेकिन वहाँ पर हमें मांस मच्छी खाना है. ते त्याला असं हट्टाला असं म्हणायला हवे होते. वो ढीठता से उन्हें कहना चाहिए आम्ही देवाची म्हणेल ती आज्ञा पाळायला तयार आहोत. हर एक आज्ञा को मानेंगे. लवकर कनान देशात घेऊन चल. लेकिन जल से में कनान देश में लेके जाओ. ते तसं म्हणाले नाही. उन्होंने ऐसे नहीं कहा. ते म्हणाले आम्हाला मिस्र देशात घेऊन चल. उन्हें कहा हमें मिस्र में लेके जाओ. आम्ही आज्ञा नाही पाळणार. हम आज्ञा को नहीं मानेंगे. आम्ही रोज मटण खाणार. हम वहाँ पर हर दिन मांस मच्छी खाएंगे. अशा प्रकारे म्हणण्याची गरज नाहीये. इस रीति से कहने की जरूरत नहीं. त्यांच्यासारखं आपलं अंतःकरण नाही पाहिजे. उनकी तरह हमारा हृदय नहीं होना. अंतःकरण हे पाहिजे हमारा हृदय ऐसे हो. आम्ही तू म्हणशील ते करायला तयार आहे. आप जो कहे हम करने के लिए तैयार हैं. ते करायला तयार. आप जो कहेंगे हम करने के लिए तैयार हैं. लवकर कनान देशात नाही. लेकिन जल से हमें कनान देश में लेके लवकर आम्हाला कनान देशात नाही. जल से हमें कनान देश में आम्ही मिस्र देशात नाही जाऊ. मिस्र में हमें नहीं जाना. आम्हाला नॉनव्हेज नाही मिळालं. हमें मांस मच्छी नहीं चाहिए. आम्हाला त्या ठिकाणच्या खरबूज आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्ही खातो ते नाही मिळालं. वहाँ के फल ऐसी चीजें नहीं मिलेगी तो भी चलेगा. आम्हाला कदाचित मित्रमंडळी नाही मिळालं तर शायद हमारे दोस्त नहीं मिलेंगे. आमचे नातेवाईक नाही मिळाले तर चालेल. रिश्तेदार शायद नहीं मिलेंगे. आणि त्यांनी आम्हाला चांगलं म्हणलं नाही तरी चालेल. अगर वो हमें अच्छा ना बोले तो भी चलेगा. कनान देशात जायचं. आमेन. हमें कनान देश में जाना. तुझ्यापासूनचा आशीर्वाद मला पाहिजे. आपसे जो आशीष है वो हमें चाहिए. तुझ्यापासूनचा आशीर्वाद. आपसे जो आशीष हमें चाहिए. लोक जे देऊ इच्छितात ते नको आहे. लोग जो देना चाहते हैं वो हमें नहीं चाहिए. आणि लोकांनी दिलेलं त्या गोष्टी ज्या आहेत त्यापासून आम्ही प्राप्त करत होतो पण आमचा मुलाचा खून होत होता. लोगों से दी हुई चीजों को हम ले तो देते लेकिन हमारे बच्चों को जीवन जगत होतो. वहाँ पर हम शाब्दिक जीवन जी रहे. हम दुख में थे. आम्ही मटण तर खात होतो. हम मांस मच्छी को खा रहे थे लेकिन हम दुख में थे. आणि तसं नको आहे. ऐसा हमें नहीं चाहिए. आम्हाला तसं नको आहे. हमें ऐसा नहीं चाहिए. अशा प्रकारची इच्छा आपण पाहिजे. इसलिए किसी इच्छा हमें देवापासून आर्थिक आशीर्वाद ज्यावेळेस पण तुम्ही मागा. जिस समय परमेश्वर आर्थिक आशीषों को मांगते त्यावेळेस इस्रायल लोकांसारख्या म्हणण्याची इच्छा कधीच बाळगली. उस समय इस्राएल की तरह मन्ना की ज्यावेळेस ते त्या ठिकाणी होते ना त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारची इच्छा बाळगली. जिस समय वो वहां पर थे उन्होंने ऐसी इच्छा की थी. त्यापैकी फक्त दोघंच असे होते. उसमें से सिर्फ दो ऐसे थे. तेच केवळ कनान देशात जाऊ इच्छित. वो सिर्फ कनान देश में जाना चाहते. धाडसाला धैर्याने सामना करू इच्छित. धाड़ से उसका सामना करना चाहते. आज तशा प्रकारची इच्छा बाळगणारे विश्वास तरी कमी आहे. आज लेकिन बहुत कम विश्वास है कि त्याला पैसा तर हवा आहे पैसा भी पण त्याला मिस्र देशात जाऊन लेकिन
मिस्र जाके चाहिए, त्यांना देवापासून आर्थिक आशीर्वाद द्यावे, परमेश्वर ने आशीष भी चाहिए आर्थिक, त्यांना मिस्र देशात जायचं, लेकिन मिस्र में वापस जाओ, मिस्र देशात देव आशीर्वाद देणार नाही, मिस्र देश में प्रभु आपको आशीषित नहीं करेंगे, मिस्र देशात परमेश्वर आशीर्वाद देणार नाही, मिस्र में आपको प्रभु आशीष तुमच्यासाठी मिस्र देश म्हणजे काय आहे? आपके लिए मिस्र देश क्या है? जुना जीवन आहे, जो आपका पुराना जीवन है। तुमच्यासाठी मिस्र देश म्हणजे जुना स्वभाव आहे, आपके लिए मिस्र का मिस्र जुना स्वभाव, आपका पुराना जो स्वभाव है, आणि जुन्या जीवनातल्या जुन्या ज्या गोष्टी आहेत ते जुने विचार सगळे, आपके पुराने विचार है, पुराना जीवन है, आणि बायबल स्पष्टपणे सांगतो, पवित्र शास्त्र बहुत स्पष्ट से कहता है, नव्या द्राक्ष कुंडातच नवीन द्राक्षरस ठेवला जातो, नया दाख मधु है वो नए त्याला द्राक्षरस नवीन द्राक्षरस ठेवण्यासाठी नया दाख मधु रखने के लिए नवीन बुदलेच पाहिजेत, नया वो पतीला चाहिए, आणि जुन्या बुदल्यामध्ये नवीन द्राक्षरस ठेवत नाही, पुराने बर्तन में नया दाख मधु नहीं रखते। जर परमेश्वराला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, प्रभु आपको अगर आशीष करना बुदले है नवीन आणि द्राक्षरस पण नवीनच, तो नया दाख मधु और वो बर्तन भी नया चाहिए, आणि म्हणून परमेश्वराला नवीन बुदले हवे, इसलिए प्रभु को वो नए बर्तन चाहिए, तर नवीन द्राक्षरस भरला जाईल, तब उसमें नया दाख मधु भरा पण जाएगा। जुने लोक पण विश्वासणारे काय करतायत? लेकिन विश्वासी लोग क्या कर रहे हैं? जुन्या बुदल्यामध्ये नवीन द्राक्षरस वो ठेवू, पुराने बर्तन में नए दाख मधु को रखना चाहते आणि हैं, बायबल सांगतं की नवीन द्राक्षरस नवीन जुन्या बुदल्यांना फाडून टाकेल आणि बुदले आणि द्राक्षरस दोन्ही नष्ट होणार। प्रभु का वचन कहता है पुराने बर्तन में नया दाख मधु डाला जाएगा तो बर्तन को तोड़ देगा, दाख मधु और बर्तन दोनों व्यर्थ हो आणि जाएंगे, दोन्ही खराब होऊ नये यासाठी प्रभू बुदले बदलू इच्छितो, दोनों खराब है, इसलिए परमेश्वर उस बर्तनों को बदलता है, परमेश्वराला भांड बदलायचं आहे, प्रभु को वो बर्तन बदलता है, परमेश्वराला त्या ठिकाणी जे तुमचं भांड आहे ते स्वच्छ करायचं आहे, प्रभु का आपका वो बर्तन है उससे पण साफ, कदाचित कनान देशात तो फिरवे, शायद वो आपको कनान देश में मान्ना खाऊ घाले, आपको मन्ना भी खिलाएंगे, फिरवे लक्षात वो आपको वहां पर घुमाएंगे, तो मान्ना कधी बंद होणार नाही, लेकिन वो मन्ना जोपर्यंत बंद देव नहीं। कनान देशात नेत नाही ना तोपर्यंत मान्ना बंद होत नाही, हे लक्षात ठेवा। एक बात को हमेशा याद रखें, जब तक कनान देश में नहीं जाएंगे तब तक मन्ना बंद नहीं होगा, पण एकच गोष्ट तुमच्या नेहमी लक्षात असली पाहिजे एक बात लेकिन आपको हमेशा ध्यान की रखना मी है, माघारी कधीच जाणार, मैं वापस कभी नहीं मी जाऊंगा, पुढेच आहे, मैं हमेशा आगे जाऊंगा, कारण देवानं माझ्यासाठी दुधामधाचा प्रदेशाची तयारी करून ठेवलेली क्योंकि आहे, परमेश्वर मेरे लिए दूध और मधु की वो देश की तैयारी करके माझ्यासाठी रखी ती है, फळं वाट पाहत आहे, मेरे लिए वो फल मेरी राह देख रहे हैं, माझ्यासाठी नॉनव्हेज वाट पाहत आहे, मेरे लिए वो मांस मछली वहां पर रखी हुई है, माझ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं देवाचं संरक्षणचं भीत जी आहे ती वाट पाहत आहे, मेरे लिए परमेश्वर का सुरक्षा कवच है वहां पर राह देख रहा है, मी तुम्हाला तटबंदीच्या नगरात घेऊन जाईल, प्रभु कहते हैं वहां पर मैं तुम्हें उस नगर में लेके जाऊंगा, मी स्वतः तुमचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे, मैं खुद तुम्हारे संरक्षक और सुरक्षा करूंगा, शत्रू तुमच्यापासून पळून जातील अशा भागात मी तुम्हाला शत्रु तुमसे भाग जाएगा ऐसे प्रदेश में मैं तुम्हें लेके कारण जाऊंगा, देवाला ज्यावेळेस आशीर्वादित करायचं असतं ना जब परमेश्वर आपको आशीषित कर रहा त्यावेळेस होता है, त्याची तयारी तो करत असतो, अपनी तैयारी वो करते रहते हैं, पण मी जे विश्वासणारे आहेत ते मिस्र देशाची वाट पाहतात, लेकिन जो विश्वासी है वो मिस्र की राह देखेगा, आणि ते म्हणतात की आम्हाला तिथं घेऊन चल, और वो कहते हैं हमें वहां लेके ते जाएंगे, स्वतः पण त्या विचाराचे असतात, वो खुद भी उसी मनोवस्था में है, आणि त्याच्या लीडरला पण त्याच विचाराचं बनवू इच्छितात, उनके अगुओं को भी ऐसे ही बनाना चाहते हैं, पण मोशे म्हटला नाही बरं का, लेकिन मूसा ऐसे नहीं बने, पण त्यांच्यामुळे मोशे मात्र कनान देशात नाही गेला, उनकी वजह से मूसा भी कनान देश में नहीं जा पाया। तुमचं मागणं तसं नसलं पाहिजे, आपका जो परमेश्वर से मांगना है वो इस रीति से लीडरला बदलायची इच्छा बाळगून कधीच, अपने अगुए को बदलने की इच्छा मत कारण कीजिए, लीडर किती त्रासामध्ये जातो तुम्हाला माहित नाही, अगुआ कितनी परेशान कारण आशीर्वाद द्यायचं तर आहे, आशीषों को देना भी है, कारण लीडरला सगळं माहिती असतं, क्योंकि अगुओं को सब कुछ मालूम होता है, त्या सगळ्या त्या पुढारी पण करणाऱ्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी ठाऊक असतात अगुओं को सारी चीजें वो मालूम की होती यांचं भलं कशात आहे, है, इनकी भलाई किस पण में तो है, हातबल होतो कधी कधी, लेकिन कभी कभी वो निराश होता त्याला जे मंडळी आहे ती हातबल बनवतो, है, जो मंडली कली से उन्हें वो हदवल त्याला मिसर बनाते देशासाठी फोर्स करत राहतो, मिस्र के लिए हमेशा उनके आम्हाला बंधन बटाटा बनाते रहते हैं, आम्हाला खरबूज हवे, आम्हाला हे हवंय ते हवंय, जो मिस्र में वो सारी चीजें हमें चाहिए, पण लीडर हातबल होतो, लेकिन वहां पर वो जो अगुआ है वो तुम्हाला माहित आहे, आणि त्यांनी 10 आज्ञाच्या पाट्या फोडल्या मोशेने, 10 आज्ञा की जो पार्टियां थी उसने तोड़ दी, देवाची कृपा होती, प्रभु की कृपा उनके ऊपर थी, परमेश्वर मोशेवर नाही रागावला, परमेश्वर मूसा के ऊपर गुस्सा नहीं हुए, की परमेश्वर इस्रायल लोकांच्या वरती लेकिन वो रागावला, इस्राएल के ऊपर गुस्सा हो, पण आपण आपली इच्छा बाळगली पाहिजे, लेकिन हमारी जो इच्छा है देव बाप्पांनी जे सांगितले त्याच इच्छेने आपण आशीर्वादित होऊ प्रभु इच्छितो, जो हमें बताया उसी इच्छा के अनुसार हे हमें तपासून पहा, अपने आप को जांचिए, जर तुमच्या अंतःकरणात इस्रायल लोकांचा विचार अगर असेल आपके हृदय में इस्राएल की बात है तर परमेश्वर तुम्हाला त्या
मिस्र देशामध्ये कधीच आशीर्वादित तो करणार. प्रभु आपको उस मिस्र देश में कभी भी आशीषित नहीं करेगा. आर्थिक आशीर्वाद हे पुढे जाणारे आशीर्वाद असले पाहिजे. आर्थिक आशीष है वो हमेशा आगे ले देवाच्या जाने वाले. पद्धतीने आर्थिक आशीर्वाद मिळवा. प्रभु की रीति से आर्थिक आशीषों को मिला. शारीरिक आशीर्वाद मिळू दे तुम्हाला, शारीरिक आशीष तो आप मेरे आर्थिक आशीर्वाद पण मिळवा. आर्थिक आशीष भी आपको देवाच्या पद्धतीने प्रभु की रीति से. आणि परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीला आशीर्वाद करतो. परमेश्वर आपके हर एक चीजों को आशीषित करना चाहता है. प्रत्येक वस्तू आशीर्वाद. घर की हर एक चीजों को आशीषित करना चाहता है. देव बापाने केवळ पैसा आशीर्वादित नाही लेकिन केला. परमेश्वर ने सिर्फ पैसों को आशीषित केवळ नहीं किया. सोन्याचा आणि पैशाचा आशीर्वाद देत नाही. वो सिर्फ धन और आपके सोने के ऊपर भाकरीला सुद्धा आशीर्वाद देतो. आपकी रोटी को भी वो आशीषित रोज जेवण करतात त्याला पण तो हर आशीर्वाद दिन देतो. आप खाना खाते वो भी आप आशीषित माहिती आहे करना तुमच्या चाहते जेवणाची त्याला काळजी हैं. आहे. आपके खाने के लिए जर चिंता असं है. नसतं तर रोज आकाशातून त्याला मानना ऐसा मागणार. नहीं होता तो हर दिन वो वहाँ आसमान से मन्ना नहीं तुम्ही आता. काय खाता आणि काय पिता त्याची त्याला काळजी आहे. आप क्या खाते क्या पीते परमेश्वर को चिंता है. बायबल एवढं पण सांगतं की तुम्हाला तो स्वच्छ पाणी देईल. पवित्र शास्त्र कहते हैं वो आपको साफ पानी देगा. परमेश्वराच्या सगळ्या गोष्टीची काळजी आहे. परमेश्वर को हर एक चीजों की चिंता है. कारण निश्चित अर्थाने तो तुम्हाला आशीर्वादित क्योंकि करू. निश्चय वो आपको आशीषित करना पण चाहता है. आपली मेंटॅलिटी केवळ पैशाकडे लेकिन पाहते. हमारी मानसिकता सिर्फ पैसों की. या विचारातून बाहेर या. इस विचार से आप बाहर देव आप सगळ्या गोष्टीची काळजी घेणार तो वो आहोत. हर एक चीजों को चिंता करने वाले परमेश्वर हैं. तिसरी गोष्ट तीसरी बात त्याला मानसिक आशीर्वाद द्यायचा आहे तुम्हाला. मानसिक रीति से भी वो आपको आशीषित स्तोत्र करना है. 62 1 आणि 5 वचन. स्तोत्र 62 अध्याय पहिलं वचन आणि 5वं वचन आहे. आणि त्या ठिकाणी लिहिले, माझा जीव देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला, त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. भजन संहिता 62 उसका 5वां अध्याय. हे मेरे मन परमेश्वर के सामने चुपचाप रहे, क्योंकि मेरी आशा उसी से है. हा 5वं वचन वाचतो. हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा. 5वं वचन त्याचं 5वं वचन. क्षमा कीजिए. 1 आणि 5 दोन्ही वाचा. दोनों में पढ़ता हूँ. 62 का पहला, सचमुच मैं चुपचाप होकर परमेश्वर की ओर मन लगाए हूँ, मेरा उद्धार उसी से होता है. उसकी 5वीं आयत, हे मेरे मन परमेश्वर के सामने चुपचाप रहे, क्योंकि मेरी आशा उसी से है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से बाजूला सगळा मानसिक आशीर्वाद. अपने पड़ोसी से मानसिक आशीष. देव तुम्हाला मानसिक दृष्ट्या सुद्धा आशीर्वादित करू इच्छितो. लोग आप मानसिक रीति से भी आशीषित करना चाहते हैं. आज जास्त करून या आशीर्वादाची तुम्हाला गरज आहे. आज हमें ज्यादातर इस आशीष की हमें जरूरत है. बरेच लोक आज स्ट्रेस मध्ये आहेत. बहुत सारे लोग ऐसे स्ट्रेस में जी. बरेच लोक आज वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांमध्ये जीवन जगतात. लोग आज अलग अलग रीति से विचारों में जी रहे हैं. कारण मानसिक स्वास्थ्य सगळ्यांना त्याची गरज आहे. क्योंकि मानसिक रीति से स्वस्थ रहना सबकी जरूरत है. भले तुमच्याकडे बँकेत मध्ये भरपूर पैसे भले असतात, आपके बैंक में बहुत बैलेंस है, घरात चांगलं खाण्यासाठी घर असेल में अच्छा खाना है, आणि कदाचित तुमच्या शरीरात काही आजार पण नसतात, शायद आप कोई बीमारी भी पण नहीं है, तुमचं माइंड सतत डिस्टर्ब असेल. लेकिन आपका मन हमेशा कुछ न कुछ डिस्टर्ब सतत है. तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचा विचार करत असाल, हर समय आप किसी चीज की सोच रहे हैं, वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शन मध्ये तुम्ही जीवन जगत असाल, चिंता में अगर आप जी रहे हैं, तर लवकरच तुमचं शारीरिक स्वास्थ्य पण बिघडणार. जल्दी आपका शारीरिक स्वास्थ्य भी बिगड़ लवकरच तुमचा पैसा सुद्धा दवाखान्यात जास्त आहे. जल्दी आपका पैसा है वो लंबाई में जाएगा. लवकरच बँक बॅलन्स वर संपणार. जल्द से बैंक बैलेंस भी खत्म हो जाएगा. लवकरच वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक डिस्टर्ब तुम्हाला आजार चालू होणार. जल्द ही अलग अलग शारीरिक व्याधियों से आप फंस जाएंगे. म्हणून तुम्हाला मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. इसलिए आपको मानसिक रीति से स्वस्थ मानसिक स्वास्थ्य हे तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आवश्यक असते. आपके लिए मेरे लिए वो मानसिक स्वास्थ्य बहुत जरूरी है. कारण दावीद या ठिकाणी काय म्हणतो माहिती आहे? दाऊद यहाँ पर क्या कहता है? माझा जीव देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहतो. मेरा जो मेरे जीव है, या मैं अपने परमेश्वर के ऊपर अपने आप को सौंपी करता हूँ. मैं वहां पर माझं मन देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहतो. मेरा मन परमेश्वर के और मैं उसके ऊपर भिस्त म्हणजे विश्वास, उसके ऊपर विश्वास करके मैं शांत रहता हूँ. माझं मन देवावर विश्वास टाकून स्वस्थ राहतं. मेरा मन परमेश्वर के ऊपर भरोसा करके स्वस्थ रहता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण माहिती आहे की पूर्वीच्या काळी राजे लोक खूप असुरक्षित असायचे. पहले के जमाने में जो राजा लोग थे वो बहुत ऐसे अस्वस्थ रहते. कारण त्या ठिकाणी कायदे कानून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. उस समय ऐसे कानून या व्यवस्था ऐसी बातें नहीं थी. जो जास्त मजबूत शारीरिक दृष्ट्या तोच राजा. जो शारीरिक रूप से ज्यादा मजबूत है वही राजा होता. जास्त डोक्याने चांगला, जो बुद्धि से अच्छा है, आणि तोच राजा. वही राजा. म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य जास्त तो राजा. जिसके पास ज्यादा सामर्थ्य है वो राजा था. आणि वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे कायद्याची कुणाला भीती नव्हती. अलग अलग रीति से कायदे या ऐसे कानून के लिए डर नहीं था. कोणीही सामर्थ्य मिळवून कुणावर पण आक्रमण करायचं. कोई भी जिसके पास सामर्थ्य है वो किसी के ऊपर भी हमला करता आणि था. कोणी कुणाला लुटून घेऊन जातं. कोई किसी को लूटता था. कधी कुठून आक्रमण होईल काय सांगता येत नव्हतं. क्या कहा किस रीति से किसी के ऊपर आक्रमण म्हणून ते उंच उंच बुरुज बांधायचे. इसलिए वो बड़े बड़े दीवारों को बनाते. म्हणून किल्ले बांधले जात होते. किलों को आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बरेच किल्ले आहेत, तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र में भी ये बात है. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अशा वेगवेगळ्या सुरक्षा दृष्टिकोनातून बरेच कार्य ते
गरज होती. हम देखते हैं सुरक्षा के नजर रखते हुए ऐसे कार्य को त्यांना या गोष्टीची का गरज होती? उन्हें इन बातों की क्यों कारण आक्रमणाची सतत भीती असायची. कि किसी के आक्रमण की हमेशा दाविदाला सुद्धा आक्रमणाची भीती होती. दावीद को भी उस आक्रमण आणि म्हणूनच त्यानं कितीतरी लढाई लढलेले तुम्हाला माहिती आहे. कितनी सारी लड़ाई को उन्होंने. पण तुम्हाला माहिती आहे दावीद काय म्हणतो? लेकिन दाऊद क्या कहता है? परमेश्वर माझा उंच बुरुज आहे. परमेश्वर मेरा ऊंचा गढ़ है. परमेश्वर माझं लपवण्याचं ठिकाण आहे. परमेश्वर मेरा शरण स्थान. परमेश्वर माझं सुरक्षितेचं ठिकाण आहे. परमेश्वर मेरा शरण स्थान है. हे म्हणण्यासाठी त्याचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते खूप चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य होतं. ये कहने के लिए उसका जो मानसिक रीति से स्वास्थ्य था वो बहुत अच्छा. आज आपल्याला शत्रूंपासून भीती नाहीये. आज हमें शत्रु से डर नहीं है. आज आपल्याला मार्केट डाऊन होण्याची भीती आहे. आज हमें मार्केट डाउन होने का डर है. आज आपल्याला ऍक्सिडेंटची भीती आहे. एक्सीडेंट का डर है. अचानक आलेल्या वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे काहीतरी हे जसं कोरोना सारखं वेगळं संकट येईल त्याची भीती आपल्याला. कोई संकट आ रहा है तो उसके में ज्यादा चिंता या डर है. आज आपला मुलगा किंवा मुलगी नापास होईल याची भीती आहे. मेरा बेटा बेटी अगर आज फेल होंगे उसकी ज्यादा. माझा नवरा बाहेर लपडं करेल याची भीती आहे. आज हमें डर है कि मेरा पति बाहर उनका कुछ अफेयर हो. बायकोचं कुठेतरी अफेयर होईल चालू आहे याची भीती आहे. पति का अगर अफेयर शुरू हो जाए ऐसा भी उनके अंदर डर है. हो भीती आहे. ये डर है बहुत सारे लोगों के. बऱ्याच लोकांना वेगळ्या प्रकारची भीती असते. अलग अलग लोगों को अलग अलग रीति से उनके अंदर डर है. माझ्या व्यवसायात मला नुकसान होईल याची भीती मेरे आहे. व्यवसाय में नुकसान होने का उन्हें डर है. माझा मालक जो आहे मला कामावरून काढून टाकेल याची भीती आहे. शायद मेरा जो एम्प्लॉयर मुझे निकाल देगा मेरे कार्य से उसका उन्हें डर है. बँकेतला बॅलन्स संपून जाईल याची भीती आहे. बैंक बैलेंस खत्म हो जाएगा इसका डर है. मी भाजी खात आहे पण यातून मला काहीतरी पेस्टिसाइड म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे औषध मारले त्याच्यामुळे मला कॅन्सर होईल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील याची भीती आहे. मेरी सब्जी खाने के वजह से मेरे अंदर शायद कोई कैंसर आ सकता है इसका भी मुझे डर है. सगळ्या प्रकारच्या भीतीने माणूस ग्रासलेला आहे. अलग अलग रीति से डर से इंसान. पूर्वीच्या काळी तो शत्रू वेगळा शत्रू असायचा. पहले के जमाने में शत्रु अलग. आज वेगळा शत्रू आहे. आज अलग शत्रु है. आणि या सगळ्या भीतीने मनुष्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. इन सब की वजह से जो इंसान का स्वास्थ्य है वो मानसिक स्वास्थ्य वो बिगड़ गया. दावीद म्हणतो माझा जीव देवावर विश्वास टाकून स्वस्थ राहतो. लेकिन दाऊद कहते हैं कि मेरा मन है परमेश्वर के ऊपर भरोसा करे. जे देवावर विश्वास ठेवतात जो परमेश्वर के ऊपर भरोसा त्याचं मानसिक स्वास्थ्य परमेश्वर त्यांना मानसिक आरोग्य देतो. परमेश्वर ने मानसिक रीति से वो त्यांना मानसिक दृष्ट्या देव आशीर्वादित करतो. मानसिक रीति से परमेश्वर ने आशीषित. देवाची इच्छा आहे की आपण मानसिक दृष्ट्या आशीर्वादित असावं. परमेश्वर की इच्छा है कि आप और मैं मानसिक रीति त्याच्यावर विश्वास टाकून स्वस्थ राहावं. उनके ऊपर हम अपने आप को सौंप. भलेही आपल्याला भीती आहे. शायद हमें डर है. भलेही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रेस आहे जगात. अलग अलग रीति का टेंशन भी है दुनिया का. कदाचित व्यवसायाचं तुमच्यावर दडपण असेल. शायद व्यवसाय की वजह से आपके ऊपर एक दबाव है. कुटुंब चालवण्याचं दडपण असेल. परिवार को चलाने का दबाव है. एकटेपणाचं दडपण असू शकतं. एकटेपणाचं अकेलेपन का भी दबाव आपके ऊपर हो. आणि वेगवेगळ्या प्रकारचं दडपण तुमच्यावर असू शकतं. अलग अलग रीति से दबाव आपके ऊपर हो सकता है. आणि कदाचित तुमच्या जोडीदाराचं दडपण तुमच्यावर असू शकतं. शायद आपका साथी संगी ने उनका दबाव आपके ऊपर हो सकता है. परमेश्वर तुम्हाला मानसिक दृष्ट्या आशीर्वादित होईल. लेकिन ये सोचे परमेश्वर आपको मानसिक रीति से देवावर त्यासाठी तुम्हाला देवावर भिस्त टाकण्याची गरज आहे. परमेश्वर के ऊपर आपको देवावर विश्वास टाकण्याची गरज आहे. ऊपर विश्वास रखना. तुमचं मन देवाच्या बाबतीत स्थिर ठेवण्याची आपका गरज मन परमेश्वर के और स्थिर रहना जरूरी है. जरी संकट आलं तरी संकट माझ्यापासून परमेश्वर परतवून लावेल याचा विश्वास ठेवण्याची तुम्हाला गरज आहे. संकट आहे वो मुझसे परमेश्वर दूर करेंगे ये परमेश्वर के ऊपर आपको भरोसा करना है. जरी तुमच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारचं सैतान काहीतरी घेऊन येत असेल पण त्या सगळ्या संकटाला परतवून लावणारा परमेश्वर माझ्या बाजूला उभा आहे याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. कोई भी संकट आपके पास लेकर आए कि परमेश्वर से दूर रखने में सक्षम है आपके ऊपर विश्वास. आपको उनके ऊपर विश्वास. बायबल मध्ये रोज परमेश्वर तुम्हाला असं म्हणतो. पवित्र शास्त्र में परमेश्वर आपको हर दिन कहते हैं भिवू नको. डर मत. परमेश्वर रोज म्हणतो. हर दिन परमेश्वर कहते हैं. 365 पेक्षा जास्त वेळा परमेश्वरानं बायबलमध्ये भिवू नको हा शब्द दिलेला आहे. 365 से ज्यादा बार परमेश्वर ने लिखा है कि मत डर. वारंवार रोज तो तुम्हाला बार आपको और मुझसे वो कहते हैं मत डर. मी तुझ्या बरोबर आहे. मैं तुम्हारे साथ. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना देवाला मानसिक आशीर्वादित करायचं. इसलिए परमेश्वर को आपको मुझे मानसिक रीति का. दावीद राजा मानसिक स्वास्थ्य त्याचं चांगलं होतं. और दाऊद राजा था उसका जरी लढायांची भीती होती तरी सुद्धा तो चांगला होता. मैंने लड़ाई का डर उनके अंदर था लेकिन मानसिक स्ट्रेस मध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वरावर भिस्त टाकून स्वतः हर एक उस टेंशन में वो परमेश्वर के ऊपर भरोसा. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकट शत्रूंच्या मध्ये सुद्धा त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं. अलग अलग शत्रु के बीच में भी उनका मानसिक स्वास्थ्य था वो बिगड़ा नहीं. माझ्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असू शकतात. आपके मेरे जीवन में अलग अलग डर हो सकता है. पण देव तुम्हाला मला मानसिक दृष्ट्या आशीर्वादित करू शकतो. परमेश्वर आपको मुझे मानसिक रीति से आशीर्वाद म्हणजे केवळ पैसा नाही. आशीष मतलब सिर्फ धन नहीं है. मानसिक दृष्ट्या सुद्धा आशीर्वादित असणं चांगलं आहे. मानसिक रीति से आशीषित होना भी त्याची आपल्याला गरज आहे. और उसकी हमें जरूरत है. जर कदाचित पैसा असला आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब असाल
अगर पैसा है तो मानसिक रीति से भी अगर आप स्थिर नहीं है, तुमच्याकडे भरपूर धन संपत्ती आहे, मानसिक दृष्ट्या तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, आपके पास बहुत धन संपत्ति फिर भी आप मानसिक सतत तुम्ही भीतीच्या वातावरणामध्ये जगताय, डर के साए में आकर आप जी रहे हैं, तुम्ही मानसिक दृष्ट्या आशीर्वादित नाहीये, मानसिक रीति से आप आशीषित नहीं है। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वस्थ राहिलं पाहिजे, आप अपने जीवन में स्वस्थ रहना, स्वस्थतेची आपल्याला जास्त गरज आहे, हमें ज्यादा जरूरत है, कारण मानसिक दृष्ट्या जे डिस्टर्ब असतात त्यांच्या चेहऱ्यावरती त्या सगळ्या गोष्टी दिसतात। मानसिक रीति से जो लोग डिस्टर्ब रहते हैं उनके चेहरे से वो दिखता है, केस गळायला चालू होतात लवकर, बाल झड़ना शुरू हो जाता है आणि सुरकुत्या लवकर सुरू होतात शरीरावर, जैसे झुर्रियां पड़ना शुरू हो जाता है। लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो, ये सारी चीजों का उनके ऊपर मानसिक दृष्ट्या जे डिस्टर्ब असतात पोटामध्ये विकार चालू होतात, मानसिक रीति से जो डिस्टर्ब है उनके पेट के उन्हें अलग लवकर त्यांना शुगरचा आजार पकडतो, जल्द ही उन्हें शुगर पकड़ लेती है, लवकरच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हार्टचे ब्लॉकेजेस वाढू लागतात, हार्ट की भी अलग अलग तकलीफें उन्हें शुरू हो जाती है। कारण मानसिक दृष्ट्या जर आपल्याला स्वास्थ्य नसेल, अगर मानसिक रीति से हम स्वस्थ नहीं या है, सगळ्या गोष्टी चालू होतात, ये सारी चीजें शुरू आणि होऊ नये यासाठी ये हो नहीं, इसलिए ये सारी चीजें ना हो इसलिए परमेश्वर तुम्हाला मानसिक दृष्ट्या आशीर्वादित करू इच्छितो, परमेश्वर आपको मानसिक रीति से आशीषित करता म्हणून है, आर्थिक आशीर्वादाबरोबर आर्थिक आशीषों के साथ म्हणून देवाकडून मानसिक दृष्ट्या आशीर्वाद पण मागा। परमेश्वर से मानसिक रीति से भी आशीष, परमेश्वर तुम्हाला मानसिक दृष्ट्या आशीर्वादित करू इच्छितो। परमेश्वर आपको मानसिक रीति से आशीषित दुसरी करता महत्त्वाची है। गोष्ट, चौथी महत्त्वाची गोष्ट, नीतिवचन 22 अध्याय पहिलं वचन, नीतिवचन 22:1, नीतिवचन 22 अध्याय उसका पहला वचन। मी वचन भरपूर या ठिकाणी आहेत, पण मला इतका वेळ नाहीये काढून दाखवण्यासाठी, कारण ते सगळं आपण काढत बसलो तर आपला खूप वेळ जाईल। बड़े धन नाम अधिक चाहने योग्य है और सोने चांदी से दूसरी की प्रसन्नता उत्तम है। चांगले नाव विपुल धनाहून श्रेष्ठ होय, प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। याला आपण सामाजिक आशीर्वाद म्हणतो, इसे हम सामाजिक आशीष कहते हैं। सामाजिक आशीर्वादाची सुद्धा तुम्हाला मला गरज आहे, आपको और मुझे भी सामाजिक आशीषों की जरूरत है। लक्षात घ्या, जो देवाला प्रिय असणारा व्यक्ती आहे, जो परमेश्वर को प्रिय ऐसा व्यक्ति है, ऑटोमॅटिक रीतीनं किंवा देव परमेश्वर लोकांसमोर त्याची चांगली इमेज बनवत राहतो। परमेश्वर लोगों के सामने भी उनकी अच्छी छवि बनाते हैं। बाइबल सांगते येशू ख्रिस्ताविषयी, परमेश्वर पवित्र शास्त्र में यीशु मसीह के बारे में लिखा है, प्रभू येशू ख्रिस्त प्रभु यीशु के मसीह देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढत गेला। परमेश्वर और इंसान की कृपा में वो बढ़ते गए। प्रभू येशू ख्रिस्त माणसाच्या पण कृपेत वाढत होता बरं। प्रभु यीशु मसीह इंसान की कृपा में भी बढ़ रहे हैं। तुमचं नाव हे जे नाव आहे, ज्याला आपण नाव म्हणतो किंवा ज्याला आपण समाजातील प्रतिष्ठा म्हणतो, आपको आपका जो नाम है या समाज में जो आपकी प्रतिष्ठा हम कहते हैं, आणि त्या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, वहां पर बाइबल में बहुत स्पष्टता से बताता है, चांगले नाव हे विपुल धनापेक्षा चांगलं आहे। बड़ा धन से अच्छा अधिक आपका नाम है। म्हणजे तुमचं नाव जे आहे, म्हणजे तुमची प्रतिष्ठा जी आहे समाजातली, ती धनापेक्षा सुद्धा चांगली आहे। समाज में जो आपकी प्रतिष्ठा है या जो आपका औदा है वो भले धन से भी बहुत अच्छा है। जर तिमोथेच्या पत्रामध्ये तुम्ही गेला, तिमोथेच्या पत्रामध्ये तिमोथी की किताब में पहिला अध्याय पहिले तिमोथी 3 आणि 7 मध्ये नंतर वाचा तो पहले तिमोथी 3:7 आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वहां पर ऐसे लिखा है की जो देवाची सेवा करू इच्छितो, परमेश्वर की सेवा करना चाहते हैं, त्याच्याविषयी लोकांनी सुद्धा चांगली साक्ष दिलेली असली पाहिजे। उसके बारे में लोगों को भी सही साक्ष होनी चाहिए, लोकांनी सुद्धा त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, लोगों को भी उसके बारे में अच्छा बोलना चाहिए। देवाचा सेवक किंवा देवाचे विश्वासणारे, परमेश्वर का सेवक या परमेश्वर के विश्वासी लोग, भले लोक तुम्हाला ख्रिश्चन समजत असतील, भले लोग आपको ख्रिश्चन समझते, बाइबल वाचणारे आणि त्यांनी धर्म बदलला असं म्हणत असतात, बाइबल पढ़ने वाले या धर्म बदलने वाले भी कहते होंगे, पण तुमची ओळख मात्र व्यसन करणारा असली नाही पाहिजे। लेकिन आपकी पहचान कोई व्यसन करने वाली ऐसी नहीं तो होनी। चर्च मध्ये जातो पण व्यसन करतो, वो कलीसिया में जा रहा है लेकिन व्यसन कर रहा है, मग तुमचा सामाजिक आशीर्वाद बिघडला, तो आपका जो सामाजिक आशीष है वो बिगड़ गया, देवापासून ते मिळालेलं नाहीये, वो परमेश्वर की ओर से नहीं है। जर तुम्ही चर्चला जाता, देवाचं वचन पाळणारे व्यक्ती आहात, अगर आप कलीसिया जा रहे हैं, परमेश्वर के वचन का पालन कर रहे हैं, आणि तुम्ही सतत भांडण करणारे आहात, आप बहुत झगड़ा कर रहे हैं, आणि तर तुमचा सामाजिक आशीर्वाद नाहीये तुमच्याजवळ, आपके पास वो सामाजिक आशीष नहीं है। तुमची साक्ष ही नम्र व्यक्ती म्हणून असली पाहिजे, आपकी गवाही एक नम्र व्यक्ति की तौर पर भांडखोर म्हणून असली पाहिजे, नसली पाहिजे। एक झगड़ालू व्यक्ति की कारण बायबल सांगतं देवाचा सेवक किंवा देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती भांडखोर नसला पाहिजे। पवित्र शास्त्र कहता है परमेश्वर पर भरोसा करने वाला इंसान झगड़ालू नहीं होना चाहिए। बायबल मध्ये बऱ्याचशाच गोष्टीविषयी, सामाजिक आशीर्वादाविषयी लिहिलेलं आहे। यहाँ पर ऐसे बहुत सारे चीजों के बारे में सामाजिक आशीर्वादामध्ये तुमची साक्ष लोकांसमोर नेमकी काय आहे या गोष्टी सामावलेल्या आहेत। यहाँ पर आपकी जो औदा है वो सामाजिक आशीषों में, तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती आहात, आप दुआ करने वाले, पवित्र आत्म्याने चालणारे व्यक्ती आहात, आत्मा की अगुवाई से चलने वाले, आणि तुम्ही निंदा पण करताय,
आप निंदा भी कर रहे हैं, तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. आपके अंदर पवित्र आत्मा नहीं है. निंदेच्या गोष्टीमध्ये तुम्ही भाग घेणारे आहात. अगर आप आलोचना करने वाले हैं, कदाचित पाठीमागे कदाचित तुम्हाला लोक ख्रिश्चन म्हणत असतील, किसी के पीठ पीछे लोग आपको क्रिश्चियन कहते हैं, पण तुमच्या कॅरेक्टर वरती मात्र कोणी संशय घेणार नाही. लेकिन आपके चरित्र के ऊपर कोई आपको ऐसे संदेह लेने वाला नहीं होना जे चाहिए. म्हणतील अरे त्यांनी धर्म बदलला असेल कदाचित, वो लोग कहते कि शायद उसने धर्म भी बदल दिया है, तो पवित्र माणूस, लेकिन वो पवित्र इंसान पण तो है, चांगला व्यक्ती आहे. वो अच्छा व्यक्ति है, त्याचं कुठलंही लफडं वगैरे काही नाही. किसी के साथ उसका कोई लफड़ा नहीं है, त्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे तो जीवन जगतो. वो अपने अच्छे रीति से अपना जीवन तो जी रहा है. व्यवसाय करतो प्रामाणिकपणे. कोई व्यवसाय कर रहा है, वो ऑनेस्टी से तो कर रहा है. नोकरीच्या ठिकाणी त्याची साक्ष चांगली असली पाहिजे. नौकरी के जगह उसकी अच्छी गवाही होनी तुमच्या चाहिए. मालकाने नेहमी तुमची स्तुती केली पाहिजे. उसका मालिक हमेशा वो स्तुति करे, भले तो बायबल वाचतो, भले वो बाइबल पढ़ रहा है, काहीतरी बोलत असतो, वेगवेगळ्या भाषेत काहीतरी बडबड करत अन्य भाषा असतो, में शायद वो गड़बड़ भी कर रहा है, पण त्याचं काम खूप चांगलं. लेकिन उसका कार्य बहुत अच्छा है. कामाच्या ठिकाणी मात्र तो खूप चांगल्या प्रकारे बहुत अच्छे से वो जगतो. कार्य कर रहा है. कुठल्याही प्रकारे त्याच्या कामात कसूर नसते. वहाँ पर किसी रीति से कमी घटी नहीं, प्रामाणिकपणे काम करतो. बहुत ही ऑनेस्ट. जे त्याच्या हातात मिळतं तो खूप चांगल्या प्रकारे करतो. जो उसके हाथ में दिया जाता है वो अच्छे रीति से हा पूरा करता है. सामाजिक आशीर्वादाचा भाग आहे. लक्षात ये घ्या. सामाजिक आशीषों का एक जर यामध्ये तुमचं बिघडलेलं आहे काहीतरी, यहाँ पर अगर कहीं आपका कुछ बिगड़ गया है, तर तुमच्यावर सामाजिक आशीर्वादाचा आशीर्वाद नाहीये. तो आपके ऊपर सामाजिक आशीष नहीं है. लोक हे सगळं बिघडवतात. लोग ये सारी चीजों को आणि बिगाड़ते ते हैं. म्हणतात मी प्रार्थना करणार और आहे, वो कहते हैं मैं दुआ करने मी वाला बायबल हूँ, वाचणार आहे, पवित्र शास्त्र पढ़ने वाला हूँ, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. मेरे अंदर पवित्र आत्मा है. पवित्र आत्मा जर तुमच्यात आहे, पवित्र आत्मा अगर आपके तर अंदर है, निंदकांच्या बैठकीत तुम्ही कधीच बसणार. आलोचना करने वालों के बीच में आप नहीं बैठेंगे. बऱ्याच लोक आत्मिक माणसांची मला ओळख आहे, बहुत सारे लोगों को मैं जानता हूँ, आणि त्यांचं नाव जरी काढलं तरी अगर उनका नाम भी तर निकालेंगे, लोक म्हणतात त्याचं नाव नका काढू, लोग कहते हैं उनका नाम मत निकालो. तो नावाला धार्मिक आहे फक्त. वो सिर्फ नाम मात्र धार्मिक है, आणि त्यांची साक्षी इतकी खराब आहे. उनकी गवाही इतनी खराब है. नावाला धार्मिक असणारे लोकांच्या जवळ सामाजिक आशीर्वाद नाही. नाम मात्र धार्मिक कहने वालों के अंदर सामाजिक आशीष नहीं है. कदाचित 100 लोकांमधून शायद 100 लोगों में से 5-10 लोक तुम्हाला नावं ठेवत असतात. 5-10 लोग आपको बुरा कहते हैं. ते कदाचित तुमची टीका करत असतील वो नेहमी. शायद आपकी हमेशा आलोचना करते हैं. 90% लोक मात्र तुमची स्तुती करतात. लेकिन 90% लोग आपकी स्तुति करते हैं, कारण ते 10% जे आहे ते स्वतः खराब आहे, क्योंकि 10% लोग खुद भी खराब है, म्हणून ते तुमची निंदा करतात. इसलिए वो आपकी निंदा करते पण हैं. 90% तुमची निंदा करतात आणि 10%च केवळ तुमची स्तुती करतायत, लेकिन अगर 90% आपकी निंदा कर रहे हैं, 10% सिर्फ आपकी स्तुति कर रहे तर हैं, तुमच्यात प्रॉब्लेम आहे. तो आपके अंदर कुछ न त्यांच्या कुछ 90% मध्ये प्रॉब्लेम असू शकत नाही. 90% में कोई गलत नहीं हो सकता है. जर 10% तुमची स्तुती नाही करत आहे 10% अगर आपकी स्तुति नहीं भी कर रहे तर हैं, ठीक आहे, तो ठीक है. पण 90% मात्र तुमची साक्षी दिली पाहिजे. 90% लोग आपकी गवाहियां देने चाहिए. तुमच्या कॅरेक्टर विषयी त्यांना शंका नसली पाहिजे. आपके चरित्र के बारे में उनके अंदर डाऊट संदेह क्लिअर नहीं होना करण्यासाठी चाहिए. तुम्ही सतत क्लिअर तयार असलं पाहिजे. आप खुद को तैयार रहना है. कोई आणि संदेह करने कदाचित से. तुमच्यामध्ये काही अशा गोष्टी असतील की त्यामध्ये काढून टाकण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. शायद आपके अंदर कोई चीजें जो निकालने के लिए आपको तैयार होना कारण है. देव तुम्हाला सामाजिक आशीर्वादित करू इच्छितो. परमेश्वर आपको सामाजिक रीति से मनुष्याची आशीर्वादित तुमच्यावर करना है. कृपा असावी त्याला असं वाटतं. मनुष्य की आपके ऊपर कृपा रही है, उनकी वेगवेगळ्या इच्छा है. ठिकाणी तुमचं एक चांगलं नाव असावं असं देवाला अलग अलग वाटतं. जगह आपका नाम अच्छा होना चाहिए, उनकी इच्छा है. तुमचं एक गुडविल परमेश्वराला तयार करायचं आहे. परमेश्वर आपका गुडविल को तैयार करना है. बायबलमध्ये बऱ्याचशाच ठिकाणी ज्यावेळेस लोकांनी पाऊल आणि वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या सेवकांचा वो आपको अपने घर, आपके घर में आशीषित करना तुमच्या है. जोडीदाराबरोबर तुम्ही आनंद करावा असं त्याला वाटतं. आपकी साथी संगिनी के साथ आप आनंद करें, ऐसी भले इच्छा है. तुम्ही एकमेकांना आवडत नसाल तरी सुद्धा बरं. शायद आप एक दूसरे को पसंद नहीं करते तो भी, भले तुम्ही कंटाळले असाल एकमेकांना तरी सुद्धा, एक दूसरे से आप पक गए तो भी, कारण परमेश्वराची इच्छा तीच आहे. क्योंकि प्रभु की इच्छा है. कारण प्रभूंनी तुम्हाला त्यासाठी ठेवले. क्योंकि परमेश्वर आपको इस रीति से आणि आपको म्हणून लिहिलेलं ठहराया आहे, है. "तरुणांनी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस." इसलिए वचन कहते हैं अब जो तुम्हारी स्त्री है उसके साथ तुम संतुष्ट आणि हो. स्त्रीसाठी सुद्धा तसंच प्रकारचं वचन आहे. स्त्री के लिए भी तरुणांनी केलेल्या नवऱ्याबरोबर संतुष्ट आहेस. अपने पति के साथ तुम संतुष्ट रहो. आणि या गोष्टी परमेश्वराने बायबलमध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलेल्या. ये चीजों को परमेश्वर ने पवित्र शास्त्र में बहुत स्पष्ट आर्थिक रूप से बताया. आशीर्वादाबरोबर सामाजिक आणि कौटुंबिक आशीर्वादाची पण मागणी करा. आर्थिक आशीषों के साथ सामाजिक और पारिवारिक आशीषों को भी आपको प्रभूजी मांगना है. पैसा आल्यानंतर, प्रभु पैसा आने के आशीर्वाद बाद, आल्यानंतर आशीष आने के मी बाद माझ्या पत्नी बरोबर आनंदी मैं अपने असेन. पति के साथ आनंदी मी रहूं. माझ्या लेकरांच्या बरोबर आनंदी मैं असणार. अपने बच्चों के साथ खुश आज रहूं. घर छोटा आहे पण मोठं झाल्यानंतर सुद्धा आम्ही अशाच प्रकारे तुझ्या बरोबर आनंदी असणार. आज घर छोटा है लेकिन बड़ा होने के बाद भी हम आपके साथ आनंदित आज रहेंगे. बेड नाहीये पण बेड सागवानचा आल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र झोपणार. आज बेड नहीं लेकिन बेड आने के बाद भी हम लोग आमची मनं एक एकत्र साथ असणार. रहेंगे. हमारी मन एक दूसरे के या साथ रहेंगे. आशीर्वादाची मागणी करा प्रभू. ऐसे आशीषों को परमेश्वर से प्रभूला मांगो. तसा आशीर्वाद क्योंकि द्यायचा. प्रभु आपको इस रीति से आशीष
आशीर्वादाची करना। व्याख्या बदलून टाक. आपकी जो उसकी व्याख्या है उसकी तुमच्या definition को बदल दीजिए। डोक्यातून ह्या गोष्टी निघून जाऊ देत की आशीर्वाद म्हणजे पैसा. आपके दिमाग से बात निकाले आशीष मतलब आशीर्वाद सिर्फ म्हणजे पैसा। शारीरिक आशीर्वाद, शारीरिक आशीष है, आर्थिक आशीर्वाद, आर्थिक आशीष है, मानसिक आशीर्वाद, मानसिक आशीष है, आणि सामाजिक आशीर्वाद, सामाजिक आशीष है, कौटुंबिक आशीर्वाद, पारिवारिक आशीष है, आणि सर्वात शेवटी और सबसे अंत में आत्मिक आशीर्वाद. आत्मिक आशीष है। आणि स्तोत्र 42:2 वाचा. वचन से 42:2 आणि दावीदाला काय म्हणायचं त्या ठिकाणी लिहिले. वहां पर दाऊद क्या कहते हैं? माझा जीव जिवंत देवासाठी जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचं दर्शन घेऊ. जीवित ईश्वर, हाँ परमेश्वर का मैं प्यासा हूँ, मैं कब जाकर परमेश्वर को अपना मुंह दिखाऊंगा। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम हालेलुया. हालेलुया। पैशाबरोबर या आशीर्वादाची देवाकडून मागणी करा. धन के साथ ये आशीषों की परमेश्वर कारण से देवाला तुम्हाला आत्मिक सुद्धा आशीर्वाद द्यायचा आहे. परमेश्वर आपको आत्मिक रीति से भी आशीष बरेच करना लोक चाहते हैं। आध्यात्मिक आशीर्वाद मिळवू इच्छित नाही. कई सारे लोग आत्मिक आशीषों को नहीं आत्मिक पाना आशीर्वाद चाहते, मिळवू इच्छित नाही. आत्मिक आशीषों को नहीं पाना पैसा चाहते। आला की ते फिरायला निघाले, पैसा आ गया वो घूमने चले गए, आणि त्यांच्याजवळ गाडी आली ते फिरायला उनके निघाले. पास गाड़ी आ गई और घूमने चले त्यांना गए। रोज एक नवीन गाव काढायचं आहे हर दिन एक नए गांव पे जाना है, आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घ्यायचा जीवनाचा. अलग अलग रीति से उन्हें जीवन का आनंद लेना है। पण ते तुम्हाला माहित आहे, लेकिन आप जानते हैं परमेश्वर तुम्हाला ज्यावेळेस आर्थिक आशीर्वाद देतो, परमेश्वर जब आपको आर्थिक रीति से आशीषित करते तुम्ही हैं, त्याच्याजवळ अधिक जावं यासाठी तो आप आशीर्वाद. उसके और नजदीक है इसलिए वो आपको आशीषित करते तो हैं। पैसा तुम्हाला देवापासून लाभ नेण्यासाठी नाहीये. वो पैसा आपको परमेश्वर से दूर ना लेके जाए। तुमचं नाव लोकांच्या समोर देव चांगलं ह्यासाठी करतो. आपका नाम लोगों के सामने परमेश्वर अच्छा इसलिए करते हैं। देवाला लोकांना हे दाखवून द्यायचंय की देवाबरोबर याचे रिलेशन चांगलं असल्यामुळे याचं नाव चांगलं आहे लोकांना. परमेश्वर को लोगों को ये दिखाना है कि ये इंसान परमेश्वर के साथ जुड़ा है इसलिए इसका नाम अच्छा है। पण सामाजिक आशीर्वादामध्ये लोक एवढे कुरपडतात, सामाजिक आशीषों में लोग इतना अपने आप को फंसा लेते ते हैं, लोकांचेच होऊन जातात, देवाचे कमी होतात. वो लोगों के हो जाते हैं, परमेश्वर से दूर आणि त्याला लोकच प्रिय वाटू लागतात. लोग उन्हें प्रिय लगने कारण लगते लोक हैं, त्यांची स्तुती करतात, क्योंकि लोगों की स्तुति लोक करते त्याला हैं, चांगलं लोग म्हणतात. उन्हें अच्छा कहते लोक हैं। म्हणतात अरे मी लोकांसाठी खूप चांगला आहे, वो कहते हैं लोगों के लिए मी बहुत हिरो अच्छा आहे. हूं, मैं हीरो हूं उनके पण सामने। तू देवामुळे हिरो आहेस बाबा. लेकिन आप परमेश्वर की वजह से हीरो देवानी हो। तुला हिरो बनवलं. परमेश्वर ने आपको हीरो बनाया है। जर इथून रिलेशन बिघडलं देवाबरोबरचं, परमेश्वर के साथ अगर आपका रिश्ता बिगड़ गया, बरोबरचं रिलेशन लोगों बिघडलं, के साथ भी आपका रिश्ता बदल जाएगा, बिगड़ जाएगा। काही दिवस ते चांगलं राहील, कुछ दिन वो अच्छा रह सकता है, पण काही दिवसानंतर ते पूर्णपणे बिघडलेलं असतं. कुछ दिनों बाद वो पूरी रीति से बिगड़ कारण जाएगा। या सगळ्या गोष्टीचा उगम, क्योंकि सारी चीजों का जो सगळे जे आशीर्वाद मी वाचून दाखवले तुम्हाला सगळे आतापर्यंत, अब तक मैंने जो आशीष आपको बताई, या सगळ्याचा स्रोत परमेश्वर आहे. उन सबका स्रोत परमेश्वर या है। सगळं गोई येणार आहे ते त्याच्यापासूनच येणार. सब कुछ है वो परमेश्वर से आने आणि वाला है। त्यालाच धरून राहिलं ना तर हे सगळं टिकून राहतं. उसके साथ आप बने रहते तो ये सारा आपके पास रहेगा। त्याला सोडलं की हे सगळं निघून जाणार हळूहळू. उन्हें छोड़ेंगे ये सारी चीजें धीरे धीरे आपको कारण बायबलमध्ये छोड़नी बरीच उदाहरणं याची आहे. पवित्र शास्त्र में से बहुत सारे ज्यांनी पण देवाला सोडलं जिन्होंने परमेश्वर को त्यागा, त्याच्यापासून सगळं परमेश्वरानं हळूहळू काढून घेतलं. परमेश्वर उनसे सारी चीजों को थोड़ा थोड़ा इस्रायल लोकांना परमेश्वराने कनान देशात नेलं, इसराइल को परमेश्वर कनान देश लेके गए, दुधामधाचे प्रदेश दिले दूध मधु के प्रदेश में भी आणि लेके सगळं गए, सुरक्षा दिली. सारी सुरक्षा दी। आणि बायबलमध्ये शास्त्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्या ठिकाणी वहां पर लिखा भी है न्याय की की किताब में, ज्यावेळेस त्यांनी देवाला सोडलं, जिस समय उन्होंने परमेश्वर को छोड़ा, देवानं त्यांच्या ऊपर शत्रू पाठवला, परमेश्वर ने ऊपर शत्रु को भेज त्यांच्या दिया, पैशाची लूटमार झाली, उनके पैसों को लूटा गया, देव त्यांच्या लोकांना जीव मारण्यात आलं, उनके लोगों को मारा गया, त्यांना वेगवेगळे आजार जडू लागले अलग अलग बीमारियां उन्हें लग गई, आणि त्यांच्या शेतातलं उत्पन्न जळू लागलं. उनका जो उत्पन्न है खेत का उससे शेताच्या चला गया, उत्पन्नावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पाठवले अलग देवाने. अलग ते रोगों को भेज दिया, म्हणजे सगळं काही निघून चाललं, सब कुछ वहां से निकल सगळे रहा, आशीर्वाद खराब झाले. सारे आशीष खराब हो गए। आणि त्यांची लोक स्तुती करत होते, लोक त्याला नावं ठेवू लागले. लोग जो उनकी स्तुति करते थे उन्हें भला बुरा कहने लगे। लक्षात घ्या, देवबापाला आशीर्वाद ज्यावेळेस देव इच्छितो जब परमेश्वर आपको आशीष देना चाहते त्याला हैं, तुम्हाला जास्त आत्मिक आशीर्वाद द्यायचे. उन्हें ज्यादातर उन्हें आत्मिक आशीषों को कारण देना है, प्रत्येक आशीर्वादाचा स्रोत तो आहे. क्योंकि हर एक आशीर्वाद या का ठिकाणी जो स्रोत है वो पर है। स्तोत्रकर्ता काय म्हणतो माहितीये, वहां पर क्या लिखता है माझ्या भजन? जीवाला देवाची उत्कंठा लागली, मेरे मन को परमेश्वर की प्यास है, माझा जीव जिवंत देवासाठी ताणलेला मेरा झाला. मन जीवित परमेश्वर के लिए प्यासा है। जितका पण आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांच्या सगळी बाजूने मिळेल, जितके आशीष आपको, जितनी सारी आशीष आपको जितकं तुमचं माइंड चांगलं राहील, जितना आपका मन सही रहेगा, तितकी तुम्ही जास्त प्रार्थना केली पाहिजे. उतना ज्यादा आपको दुआ करना है। जितकं तुम्हाला पैसा मिळेल,
जितना आपको ज्यादा पैसा तुम्ही मिले, जास्त करून वेळ काढून परमेश्वरासाठी जवळ प्रार्थना केली पाहिजे. आपको ज्यादा समय निकाल के वेळ काढून बायबल वाचायला शिकलं ज्यादा पाहिजे. समय निकाल कर पवित्र शास्त्र को कारण पढ़ना है. व्यवसायामध्ये जितका आशीर्वाद मिळेल, व्यवसाय में जितना आशीष मिलेगी, जितकं तुम्ही तुम्हाला जास्त तुमचा वेळ फ्री होईल, जितना ज्यादा आपका समय आपको मिलेगा, फ्री झालेला वेळ देवासाठी वापरला गेला वो पाहिजे. समय आपको परमेश्वर के लिए इस्तेमाल करना चाहिए. जितकं तुमचं जास्त स्टेबल व्हाल तुम्ही, जितना आर्थिक रीति से आप स्थिर होते तुम्हाला असं जाएंगे, वाटेल की आता जास्त काम मला कष्ट करण्याची गरज नाही, आपको ऐसा लगता है ज्यादा कष्ट करने की मुझे जरूरत नहीं आता है, जास्त आर्थिक बँक बॅलन्स व्यवस्थित आहे मेरा माझा, बैंक बैलेंस सब सही है. त्यावेळेस तो वेळ परमेश्वरासाठी दिला उस पाहिजे. समय वो समय आपको तो परमेश्वर वेळ को देना प्रभूच्या चाहिए. सानिध्यात जाण्यासाठी दिला वो पाहिजे. समय आपको प्रभु के साथ रहने में देना चाहिए. कारण त्या उंचीवरती परमेश्वर ज्यावेळेस नेतो, उस ऊंचाई पर जब परमेश्वर आपको लेके जाते हैं, त्यावेळेस परमेश्वरासोबत जाण्यासाठी तो त्या उंचीवर तो नेतो. परमेश्वर के साथ जाने के लिए उन ऊंचाई पर बायबल लेके जाते सांगता हैं. इसहाक अरबपती होता, वहाँ पर लिखा है इसहाक है वो अरबपति था. पण रोज ध्यान करायचं मात्र कधी चुकत वो नव्हतं. हर दिन परमेश्वर के ऊपर रोज ध्यान ध्यान रखता था. करण्यासाठी प्रभूजवळ जात होता. हर दिन ध्यान करने के लिए प्रभु के कारण पास जाता था. आता गुरढोरं सांभाळणारे आता नोकर चाकर आहेत, क्योंकि उसके पास उनके पशुओं को चराने के लिए नौकर चाकर हिशोब है. करण्यासाठी संपत्ती सांभाळण्यासाठी माणसं आहेत वेगळी. धन संभालने के लिए अलग अलग लोग आता हैं. मालक रिकामा राहिला, अब मालिक है वो खाली हो आता गए. मालकाचं काम आहे प्रार्थना अब करायचं. मालिक की जिम्मेदारी आता मालकाचं काम आहे देवाच्या सानिध्यात अब मालिक जायचं. की जिम्मेदारी आता मालकाचं काम आहे देवाचा गौरव अब करायचा. मालिक की ये जिम्मेदारी से परमेश्वर का गौरव करे. आणि त्याला धरून बसायचं नाही, लोकांच्यावर वॉच ठेवायचं ऐसा नहीं कि लोगों के ऊपर अपने आंखों को लगाए रखे, आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावून सीसीटीवी कैमरा लगा के देवाचा गौरव करण्यासाठी वेळ घालवायचा. परमेश्वर का गौरव करने के लिए अपने समय कारण लगाए. देवबापाची इच्छा तीच आहे. क्योंकि प्रभु की यही इच्छा है. जितकं तुम्ही आशीर्वादित व्हाल, जितने ज्यादा आप आशीषित होंगे, तितकं तुम्ही देवाजवळ जास्त गेले जितना पाहिजे. और परमेश्वर के नजदीक आपको जाना है. जितकं देवाजवळ जास्त तुम्ही जाल, जितना नजदीक आप परमेश्वर की ओर तर जाएंगे, हे बाकीचे सगळे आशीर्वाद वाढत जातील, कधी कमी होणार उतने सारे आशीष बढ़ेगी, कम नहीं होगी. कधीही ते कमी होणार. वो कभी भी कम नहीं कारण होगी. देव बापाला त्या प्रकारच्या गोष्टीतून त्याला उगमाजवळ जावं असं त्याला संत वाटतं. क्योंकि परमेश्वर की इच्छा इन सारी चीजों का जो स्रोत है उसके पास आप जाए. कारण बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारे अनटीचेबल स्पिरिट मध्ये आपण जीवन जगतो, ज्यावेळेस आशीर्वादामध्ये जातो. कई बार ऐसे होते हैं जब हमारे पास आशीष आ जाते हैं तो हम लोग ऐसे गलत चीजों में चले जाते हैं. अनटीचेबल म्हणजे ज्यांना आपण काही शिकवू शकत नाही असे लोक. ऐसे लोग जिन्हें हम और कुछ हम सिखा नहीं सकते. आत्मिक माणूस म्हणजे काय माहिती, आत्मिक इंसान क्या होता है? त्याला कोणीही शिकवू शकतं असा माणूस म्हणजे आत्मिक माणूस. एक आत्मिक इंसान ऐसा होता है जिसे कोई भी सिखा सकता है. त्याला पवित्र आत्मा शिकवू शकतो. पवित्र आत्मा उन्हें सिखा सकते. नेहमी उपलब्ध असणारा मनुष्य हमेशा उसके लिए तैयार है. देवासाठी बदल, परमेश्वर के लिए, लोकांसाठी नाही, लोगों के लिए नहीं. देवासाठी उपलब्ध लेकिन असणारा, परमेश्वर के लिए हमेशा देवाच्या कामासाठी उपलब्ध असणारा. परमेश्वर के कार्य के लिए वो हमेशा रहता है. काही लोक व्हॉट्सअप वरती लिहिलेलं असतं त्याचं अवेलेबल म्हणून. कोई लोग व्हाट्सएप पे लिखते हैं अवेलेबल. अवेलेबल म्हणजे अवेलेबल का मतलब नेहमी उपलब्ध असणारी माणसं. हमेशा वो आपके लिए तैयार तर रहेंगे. देवासाठी उपलब्ध असायला शिका. लेकिन परमेश्वर के लिए तैयार रहना, प्रार्थना करायला उपलब्ध असणं, दुआओं के लिए आप उपलब्ध होना, बायबल वाचण्यासाठी, पवित्र शास्त्र पढ़ने देवासोबत के वेळ लिए, घालवण्यासाठी, परमेश्वर के साथ समय बिताने के लिए, देवासोबत जास्त करून प्रार्थना, देवासोबत बोलण्यासाठी, परमेश्वर के साथ ज्यादा दुआ करके, देवाच्या सेवेसाठी. परमेश्वर की सेवा के लिए. पण देवाच्या सेवेसाठी उपलब्ध कमी माणसं आहेत. नहीं, परमेश्वर की सेवा के लिए देवासाठी बहुत कमी कम उपलब्ध असतात ते. परमेश्वर के देवासाठी कमी उपलब्ध असतात. परमेश्वर के लिए वो बहुत कम वहां पर. देवाच्या सेवेसाठी, देवासाठी उपलब्ध असणाऱ्या लोकांची देवाला जास्त गरज आहे. परमेश्वर को ऐसे लोगों की जरूरत है जो परमेश्वर की सेवा के लिए हमेशा आणि तैयार म्हणून है. ज्या ज्या वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या आशीर्वाद मिळतील, जब जब आपको ये सारी आशीष मिलेंगी, त्यावेळेस जास्तीत जास्त तुम्ही जास्त देवाजवळ जाण्याचा उस प्रयत्न समय ज्यादा आपको परमेश्वर के नजदीक जाने के लिए समय आणि देना है. जास्त देवासाठी उपलब्ध असतात. परमेश्वर के लिए आपको अपने आप को तैयार देव रखना है. तुम्हाला शिकवेल त्या गोष्टी शिकत जा, जो परमेश्वर आपको सिखाना चाहते हैं वो सीखिए. तरच तुम्ही आत्मिक दृष्ट्या सुद्धा जास्त आशीर्वादित तभी व्हाल. हम आत्मिक रीति से और आशीष कारण पाएंगे. आत्मिक आशीर्वादामधूनच हे सगळे आशीर्वाद बाहेर पडतात. आत्मिक आशीषों से ही ये सारी चीजें हो पाएंगी. देवाजवळ जाण्यानेच या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. परमेश्वर के पास ज्यादा जाने से ही ये चीज जास्त देवाजवळ गेल्यानेच मानसिक स्वास्थ्य राहणार, परमेश्वर के पास ज्यादा जाने से आपको मानसिक स्वास्थ्य, शारीरिक आरोग्य राहणार आहे, आपको बीमार चंगाई, आर्थिक आशीर्वाद राहणार, आर्थिक आशीष भी रहेगी. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद जे मी तुम्हाला सांगितले. अलग अलग आशीषों के बारे में जो मैंने आपको पती बताया. पत्नींचा मध्ये संबंध चांगले राहणार आहे. पति पत्नी के बीच में वो रिश्ता अच्छा कारण हो. बायबल स्पष्टपणे सांगतो क्योंकि पवित्र शास्त्र बहुत की स्पष्ट है. प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून परस्पर संबंधीने वेगळे व्हा. प्रार्थना के लिए समय मिले इसलिए एक दूसरे एकमेकांच्यात एवढे गुरफटून जाऊ नका एक दूसरे में इतना भी ना फंसे रहे की देवच तुमच्यापासून बाजूला कि राहील. परमेश्वर आपसे दूर हो जाए. कारण पती पत्नींचा असं झालेलं आहे बऱ्याच क्योंकि कई सारे पति पत्नी के साथ ऐसा हुआ है की ते एकमेकांच्यातच गुरफटले. एक दूसरे में इतने ज्यादा लगे रहे. ठीक आहे, तुमचे रिलेशन चांगले आहे, आपका रिश्ता अच्छा है, अच्छी बात है, पण तुमच्यामध्ये देव प्रथम असला लेकिन पाहिजे. आपके बीच में परमेश्वर पहला स्थान होना तुमचं चाहिए. व्यक्तिगत
पती पत्नीचं वेगवेगळं परमेश्वराजवळ नातं असलं पाहिजे. आपका पर्सनल रिलेशनशिप परमेश्वर के साथ पहला होना चाहिए. जर ते नसेल अगर वो नहीं है तर तुमचं रिलेशन कितीही चांगला असू द्या, तो आपका रिश्ता कितना भी अच्छा हो, एक दिवस बिघडणार. एक दिन वो बिगड़ जाएगा. कारण रोजचा दिवस सारखा नसतो. हर दिन एक जैसा नहीं होता है. रोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. अलग अलग प्रसंग आपके जीवन में आते एक हैं. दिवस त्याचा ठिणगी पडणार. एक दिन उसमें कुछ ना कुछ बिगड़ ठिणगी जाएगा. पडण्यापूर्वी देवाबरोबर रिलेशन स्थापन करा. वो बिगड़ने से पहले परमेश्वर के साथ अपना रिश्ता हो. जर ते नसेल अगर वो नहीं है तर तुमच्या ठिणगी पडलेली कोणी विजवणार नाही. तो अगर आप वहाँ पर आग लगाने से या आग बढ़ने से कोई रोक नहीं सकता. कारण विजवणारा परमेश्वरच आहे. बुझाने वाला भी परमेश्वर है. आणि तुम्ही त्याला जर स्थान दिलं अगर नाही आपने उनको स्थान नहीं दिया तर परमेश्वर त्यामध्ये हस्तक्षेप नाही करणार. परमेश्वर बीच में वो हस्तक्षेप इंटरव्यू नहीं आणि करेगा. देवाने हस्तक्षेप करावा असं वाटत असेल अगर आप चाहते हैं कि परमेश्वर आपके बीच में कौटुंबिक आशीर्वादात एवढे गुरफटून जाऊ नका. पारिवारिक आशीषों में इतना भी ना सुलझाए, लेकरांच्या एवढं गुरफटून जाऊ नका. अपने बच्चों में ना इतने उलझ घरातल्या जाए, छोट्या छोट्या गोष्टी वस्तू सांभाळण्यात इतके गुरफटून जाऊ छोटी नका. छोटी चीजों को संभालने में इतना माझा मत ग्लास, उलझ माझी जाए. वाटी, माझं तांबे आणि माझं हे कपाट आणि माझं हे सगळं म्हणण्यात जाऊ नका. मेरी चीजें, मेरा बर्तन है, मेरी जो बातें उसमें बहुत ज्यादा मत उलझिए. हे सगळ्याचा उत्पादक परमेश्वर आहे. ये सारी चीजों का श्रोता परमेश्वर है. देव हे हजारोच्या संख्येने तुम्हाला देऊ शकतो. परमेश्वर हजारों की गिनती में उन्हें दे या सकते हैं. गोष्टीवर विश्वास ठेवा. इन चीजों के ऊपर विश्वास हे सगळं नसलं तरी परमेश्वर माझ्या बरोबर असलं ये पाहिजे सारी याच्यावर चीजें ना विश्वास. हो तो भी परमेश्वर मेरे साथ होनी चाहिए. इस बात के ऊपर आपने जर असं असेल अगर ऐसा है तर तुम्ही आत्मिक आशीर्वादित आहात. तो आप आत्मिक रीति से आशीषित हैं. जास्तीत जास्त प्रयत्न आत्मिक आशीर्वादासाठी. आत्मिक आशीषों के लिए ज्यादा प्रयत्न कीजिए. प्रार्थना वाढली का बघा. आपकी दुआ बढ़ गई ये आत्मिक देखिए. आशीर्वाद म्हणजे काय? आत्मिक आशीष मतलब क्या? तुमची प्रार्थना वाढत गेली आपकी पाहिजे. दुआ हर दिन बढ़नी चाहिए. तुमचं बायबल वाचन रोज वाढत गेलं पवित्र पाहिजे. शास्त्र को पढ़ना हर दिन तुमचं बढ़ना. आज्ञापालन रोज वाढत गेलं. आज्ञा पालन हर दिन बढ़ना चाहिए. तुम्ही देवावर प्रीती करणं जास्त वाढत गेलं. परमेश्वर से प्रीति करना हर दिन बढ़ना चाहिए. देवाचा आवाज तुम्हाला जास्त ऐकू आला पाहिजे. परमेश्वर की आवाज आपको बहुत स्पष्ट रूप से अन्य भाषांच्या मध्ये तुम्ही जास्त बोललं पाहिजे. अन्य भाषा में आपको ज्यादा बोलना है. तुम्हाला गीत गाता आलं पाहिजे. गीत गाना आपको आना चाहिए. आज गाणं पाठ नाहीये तर ते उद्या पाठ असलं पाहिजे. आज आपको गाना नहीं आ रहा है तो कल परमेश्वर त्याला आपको- आत्मिक आशीर्वाद म्हणतात. इसे आत्मिक आशीष. आत्मिक आशीर्वाद म्हणजे तुमचं चर्च मध्ये येणं जास्त वाढलं पाहिजे. आत्मिक आशीष मतलब वेगवेगळ्या आपको प्रार्थनांच्या ज्यादा मध्ये तुमचा सहभाग जास्त वाढला अलग पाहिजे. अलग दुआ में आपका सहभाग होना जरूरी है. अगर ये नहीं है तर निश्चित अर्थ तुम्ही आत्मिक आशीर्वादित तो आहात. निश्चय आप आत्मिक रीति से आशीषित तर नहीं. आत्मिक आशीर्वादित व्हा. आत्मिक रीति से आशीषित हो. आत्मिक आशीर्वादित होणं आत्मिक आशीषित होना हे चांगलं आहे. ये बहुत अच्छी बात है. चांगलं आहे. ये अच्छा है. या सगळ्याचा उगम इन सब का जो स्रोत है, सगळ्या आशीर्वादाचा उगम सारे आशीषों का जो स्रोत है आत्मिक आशीर्वाद आहे. आत्मिक आशीष है. देव आहे. परमेश्वर त्याला है. सोडू नका. उनसे मत छोड़ो. त्याच्याबरोबर राहा. उनके साथ प्रभू बचो. तुम्हाला या सगळ्याच्या द्वारे आशीर्वाद देईल. प्रभु इन सबके द्वारा आज आशीर्वादाविषयी आपण जे शिकलो आज जो हमने आशीषों के बारे में त्या सीखा गोष्टी वो चीजें तुम्हाला आत्मिक आशीर्वाद देणार आहे. आपको आत्मिक आशीष देंगी. शारीरिक आशीर्वाद देणार आहे. शारीरिक आशीष देंगी. आर्थिक आशीर्वाद देणार आहे. आर्थिक आशीष देंगी. आणि त्याचबरोबर सामाजिक आशीर्वाद देणार उसके आहे. साथ सामाजिक आशीष, कौटुंबिक आशीर्वाद देणार आहे. पारिवारिक आशीष आणि देंगी. देवबापाची इच्छा आहे की तुम्ही या सगळ्यातून आशीर्वाद घ्या. और परमेश्वर की इच्छा इन सबके द्वारा आप आशीष. या आपण सगळेजण आपण डोळे आइए बंद हम करू. सब आंखें बंद कर खड़े हो जाए. आपण सगळेजण